सुरुवातीलाच आयोजकांच्या वतीने लोकसत्तेतर्फे मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण खरं म्हणजे त्यांनाही कल्पना नव्हती गुड फ्रायडेची सुट्टी आहे, जेवून खाऊन लोक छान आराम करतील असं वाटत होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळेल आणि BMCच्या अधिकाऱ्याला ऐकायला इतक्या मोठ्या प्रमाणावरती लोक येतील, त्यामुळे थोडासा अंदाज चुकला. त्या अंदाजाबद्दल, चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कार्यक्रमाला लगेचच सुरुवात होईल. माझे सहकारी संदीप आचार्य आणि रोहन टिल्लू संवाद साधतील. सुरुवातीला काही भाग त्यांच्यातर्फे असेल, नंतर अर्थातच प्रश्न आपल्याकडनं येणं अपेक्षित आहे, मुलांकडनं येणं अपेक्षित आहे. त्याच्यात मला द्यायला आवडत नाही ती सूचना, पण तरीही देतो. सूचना नको, प्रश्न विचारा. जे काही आहेत ते प्रस्तावना मनातल्या मनात विचार करून ठेवा आणि प्रश्न माईक आला की थेट प्रश्न विचारा. आणि दुसरा एक भाग, यांच्या नंदेची जाऊ कुठल्याच्या तरी जावेची नणंद असू शकते. ते नातेसंबंध कृपा करून इथे प्रस्थापित करू नका. त्यांचा मोबाईल नंबर घ्या आणि घरी किंवा जे काही ओळख पटवायची आहे ती पटवा. त्यामुळे दर कार्यक्रमात हा अनुभव येतो, म्हणून हे असं सांगितलं. वाईट वाटून घेऊ नका. मी जास्त वेळ घेत नाही. मी संदीपला आणि रोहनला सूत्र देतो. आमच्या प्रकाशक वैदेही ठकार इथे आलेले आहेत, त्यांच्यातर्फे आपण मनीषा म्हैसकर यांचं स्वागत करूया. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं. तर अर्थातच पहिला प्रश्न असाच असायला हवा की सगळं वडील यांचे सरकारी अधिकारी होते, आपल्यापैकी काही जणांना माहीत असेल किंवा नसेल. तर सुरुवातीची एक प्रस्तावना म्हणून मी फक्त एक पिल्लू सोडून देतो प्रश्नाचं, की IASला जावं किंवा सरकारी अधिकारी व्हावं ही प्रेरणा का आदेश घरनंच आला? नमस्कार. श्री कुबेर म्हणाले त्याप्रमाणे खरंच ॲक्च्युली मला पण असं वाटलं होतं की आज गुड फ्रायडेची सुट्टी आहे आणि त्याच्यानंतर जेवणानंतरची झोप सगळ्यांना प्रिय असते. तर सुट्टीच्या दिवशी आपण सर्वजणं जे काय आपण आज बातचीत करणार आहोत त्याच्याकरता आलात, त्याबद्दल धन्यवाद. आणि जो प्रश्न विचारला होता त्याच्याबाबत सांगायचं झालं तर माझे वडील पण प्रशासनातील अधिकारी होते, सनदी अधिकारी होते. आणि लहान असताना, शाळेत असताना त्यांचं काम बघून आपल्याला देखील असंच काहीतरी करायचं आहे अशी एक मनातून इच्छा झाली आणि म्हणून मग प्रशासकीय सेवेत यायचं ठरवलं. त्याच्याबद्दल पुढे संदीपनी प्रश्न विचारलेत तर पुढं काही सांगेन. खरं म्हणजे मगाशी हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच जी काही गर्दी जमली होती, ती जी काही लाईन लागली होती, ती बघून मी यांना फोन केला आणि म्हटलं तुम्ही कुठे आहात, तुम्ही ताबडतोब या. मला असं वाटलं कदाचित यांच्याबरोबर ऐश्वर्या रायनाही आमंत्रित केलं असावं बहुतेक, कारण आज सुट्टीच्या दिवशी जी काही गर्दी जमलेली आहे आणि जो काही तरुण वर्ग आहे, सगळ्याच वर्गातले लोक आहेत. मी या 2-3 दिवस आम्ही लोकसत्तेच्या माध्यमातून विवाह लाऊंजमध्ये काय नेमकं ह्याच्यामध्ये आहे, अपेक्षित आहे, कोण येणार आहे, काय आहे, ही सगळी माहिती सांगत होतो. त्याच्यामध्ये तरुणांमधला हा जो काही उत्साह आहे हा एक वेगळीच दिशा दाखवणार आहे. म्हणजे मला असं वाटलं चित्रपट, नाटक ह्याच्याकरता गर्दी जमते, पण एका सनदी अधिकाऱ्याला ऐकण्यासाठी आज जो तरुण वर्ग आलेला आहे हा एका अपेक्षेने आलेला आहे आणि त्यांचे पालकवर्गही त्याच अपेक्षेने आलेले आहेत. तर त्या पार्श्वभूमीवर आपण यांची वाटचाल समजून घेणं हे खूप मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. यांचा प्रवास जर तसा बघितलं तर आता IAS अधिकारी बनतात, अनेक लोक बनत असतात, परंतु ह्या ज्या ज्या खात्यामध्ये गेल्या त्या खात्यामध्ये आणि स्वतःच्या कामाचा ठसा उमटवला. तसं बघितलं तर माहिती जनसंपर्क महासंचालक पदावर असताना त्या जेव्हा होत्या त्यावेळेला माझी त्यांची ओळख झाली. त्यांनी या खात्याला एक वेगळंच कंप्लीट स्वरूप दिलं. त्याच्यापूर्वी सांगलीला कलेक्टर असताना दुष्काळाच्या वेळेला त्यांनी काम केलं होतं, पूर आला त्यावेळेला काम केलं होतं. या सगळ्या कामांमध्ये त्यांना जी आव्हानं पेलायला लागली होती, मला असं वाटतं की खरं म्हणजे तुमचा म्हणजे सनदी सेवेतली जी निवड झाली,
म्हणजे मुळामध्ये तुम्ही परीक्षेला बसला, त्याचा अभ्यास कसा केला, इथपासून अनेकांना कुतूहल असेल. तर आपण तिथूनच खरं म्हणजे प्रवासाची सुरुवात करूया, की तुम्ही मुळामध्ये ह्या सेवेकडे वळलात खरं, पण याचा अभ्यास किती किचकट आहे. कारण आता UPSCच्या परीक्षेमध्ये म्हणजे आता ओघाने तेही प्रश्न येतीलच म्हणजे, पण आधी तुमचा प्रवास थोडक्यात सांगा. म्हणजे तुम्ही अभ्यास काय पद्धतीने केलात, कसं आलात, तुमचं बॅकग्राऊंड थोडंसं मुलांना जरा माहिती होऊन देत. माझा जन्म जरी पुण्याला झाला असला तरी माझं सगळं शिक्षण नागपूरला झालं. आणि मला वाटतं सर्वसाधारणपणे आज ज्या प्रकारचे लोक, ज्या प्रकारची कुटुंब आजच्या कार्यक्रमाला आली आहेत, असं एक चौकोनी मध्यमवर्गीय कुटुंब, अशा कुटुंबात मी वाढले. माझी आई लेक्चरर होती, माझे वडील मी आधी सांगितल्याप्रमाणे सनदी सेवेत होते. आणि मला जे आता वाटतं, म्हणजे मी आई झाल्यावर मला जे वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं आपण आपल्या मुलांना जर काही देता येत असेल तर ते म्हणजे संस्कार. लहानपणी असताना माझ्या आईवडिलांनी जे काही माझ्यावर 2-3 अत्यंत महत्त्वाचे संस्कार केले, एक म्हणजे प्रामाणिक प्रयत्न. त्यांनी असं सांगितलं होतं की कोणतंही क्षेत्र निवड, पण त्या क्षेत्रात प्रामाणिक प्रयत्न कर. आणि कुठेतरी मला वाटतं आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे, कुठेतरी मेहनत म्हणजे जे काही आपण नियोजतो ते पूर्ण होण्याकरता जी काही कठोर मेहनत करायला पाहिजे तशी, तर कॉलेजमध्ये प्रामाणिक प्रयत्न, कठोर मेहनत याचे अनेक उपदेश म्हणा किंवा अनेक डोस घेत मी वाढले. आणि संध्याकाळी सगळेजण एकत्र येऊन जेवताना प्रत्येकाने आज काय काय केलं आहे याच्याबद्दलच्या चर्चा. आणि असं त्यामुळे एका परीने अभ्यास आवश्यक आहे असं मनावर बिंबवलं गेलं होतं. मला आठवतं माझे आईवडील दोघंही सांगायचे की आपली काही शेती नाही, आपला काही उद्योगधंदा नाही, जे काही मोठेपणी तुला करायचं आहे ते तुझ्या अभ्यासावर करायला लागणार आहे. आणि मी जसं म्हटलं, आपल्याकडे आजही म्हणजे तुम्हाला हे मी 80तलं सांगते, 1980s तेव्हा तर असं असायचं की जर मुलगी मेरिटमध्ये आली तर तिने मेडिकलला जायला पाहिजे, आणि जर मुलगा मेरिटमध्ये आला तर त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजला जायला पाहिजे. त्या प्रकारे मेडिकल कॉलेजला मी खरं ॲडमिशन घेतली होती. पण मला नंतर असं लक्षात आलं की मला जर प्रशासकीय सेवेतच जायचं आहे तर मग मेडिकल कॉलेजला मी का जावं. आणि म्हणून गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला मी साधारण 2 आठवडे त्याचे वर्ग अटेंड केल्यानंतर मग मी त्या कॉलेजमधनं सुट्टी घेतली. आणि तेव्हा नुकताच 5 वर्षाचा लॉचा उपक्रम सुरू झाला होता, तो उपक्रम जॉईन केला. कारण जरी माझ्या मनात प्रखर इच्छा होती IAS व्हायची, तरी असं भारतातलं कोणीच म्हणू शकत नाही की मी निश्चितच IAS होणार. कारण शेवटी 2-3 लाख लोक बसतात, त्याच्यातले 50-60 लोक फायनली सिलेक्ट होतात. कुठेतरी नशीब, कुठेतरी दैवानी पण साथ द्यायला लागते. आणि त्याच्यामुळे जर IAS नाही झालं तर काहीतरी फॉल बॅक करिअर ऑप्शन पाहिजे, म्हणून मग मी लॉ निवडलं होतं. आणि पहिल्यांदा परीक्षा दिली तेव्हा रेव्हेन्यू सर्व्हिस म्हणजे इन्कम टॅक्स सर्व्हिस मिळाली. पण इन्कम टॅक्स सर्व्हिसमध्ये मला रस नव्हता. म्हणजे मी ठरवलं होतं की अजून एक चान्स घ्यायचा, जर पास झालं तर उत्तम, नाही झालं तर लॉकडे जायचं. पण आपल्या राज्यात, महाराष्ट्रात, आपल्या मातीत मला त्याच्यानंतरची 20 वर्ष काम करायला मिळतं आहे, याच्याकरता मी स्वतःला फार भाग्यवान समजते. खरं तर तिकडे अनुभव बसला, इकडे उत्साह आहे आणि या दोन्हीचं मिश्रण मध्ये बसलेलं आहे. मनीषा मॅम, मला असं विचारायचं आहे की एकंदरीत आपल्याकडे जे आहे की मेरिटमध्ये आल्यानंतर इंजिनिअरिंग, डॉक्टर किंवा मग IAS, तर नॉर्मली आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा आमचे जे मित्र IASसाठी अप्रोच करत होते, प्रचंड तयारी करायचे, म्हणजे कॉलेजच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये कुठेच दिसायचे नाहीत. आणि नाटकात काम करणार का, नाही मला IASचं प्रिपरेशन करायचं आहे वगैरे. तर तुम्ही पण त्याच सगळ्या फेजमधून गेला होतात की तुमचं पण कॉलेज लेवलला असताना नाटक, संगीत, वाचन याच्याशी काही होतं नातं? प्रश्न तसा अवघड आहे, पण IASच्या दृष्टीने सांगायचं झालं तर मी जेव्हा कोणाला तरी सांगितलं तेव्हा मला IAS परीक्षा ही किती मोठी स्पर्धात्मक असते हे कदाचित लक्षात आलं नव्हतं. आणि मी माझ्या वडिलांच्या मित्रांना असं सहजपणे सांगितलं, हां मी IAS परीक्षेला बसणार आहे. त्याच्यातली स्पर्धा किती
असते ते लक्षात आलं नव्हतं. तर त्यांनी मला एकच वाक्य सांगितलं होतं, इंग्लिशमध्ये सांगितलं होतं, ते आधी तसंच सांगते. ते म्हणाले होते की IASमध्ये देर आर विनर्स अँड दे आर लुझर्स. देर आर नो, म्हणजे त्या परीक्षेमध्ये देर आर नो ऑल्सो रॅन्स. आणि आपल्याला असा विचार करायला पाहिजे की महाराष्ट्रात तरी, मुंबईत तरी अन्य खूप ऑप्शन्स आहेत लोकांना. बिझनेसचा खूप मोठा ऑप्शन आहे, इकॉनॉमी आहे, कॉमर्स आहे. पण भारतातल्या अन्य काही देशामध्ये साधारण प्रत्येक हुशार विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत असतं. आणि ऑल इंडिया स्पर्धेतनं पहिल्या 50-60मध्ये येणं हे शेवटी प्रत्येकाच्या मनात ही धगधग असतेच की काय म्हणजे आपण येऊ शकतो का. पण मग आपण असा विचार करतो की आपण फक्त प्रयत्न करू शकतो आणि आपण पूर्ण प्रयत्न करू शकतो. पुढे काय होणार आहे ते थोडंसं डेस्टिनीवर म्हणा, नशिबावर म्हणा सोडायला लागतं. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर मी काही फार नाटक काय म्हणालात सिनेमात नव्हते. पण मला वाचनाची मात्र आवड आहे. मी सतत म्हणजे तेव्हापासून सतत आत्तापर्यंत बऱ्याच अंशी बरेचदा वाचत आलेले. आपण असं बघतो नेहमी की एखादं यान उडतं तेव्हा त्याचं उद्घाटन पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींच्या हस्ते होतं. अनेक योजनांचा शुभारंभ आपण बघतो की हा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असतो. किंवा दुष्काळ किंवा कुठल्याही गोष्टी होतात त्याच्यातल्या मदतीचं किंवा कुठल्याही गोष्टी जाहीर होतात ह्या मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांकडनं होत असतात. पण त्याच्या पाठीमागचं एक नियोजन, त्याच्या पाठीमागचं एक कष्ट, त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक लोकांना मदत उभं करून देण्याचं काम ही सनदी अधिकारी मंडळी करत असतात. मला माहिती आहे 2002, 3, 4 साली साधारण जेव्हा सांगलीला दुष्काळ पडला होता आणि त्याच्यानंतर 2005 साली जेव्हा अतिवृष्टी झाली होती, या दोन्ही कालावधीमध्ये ह्यांनी केलेल्या कामांवरती त्या काळामध्ये सगळ्यांनीच भरभरून लिहिलं होतं. पण तो अनुभव किंवा त्या परिस्थितीची सामना त्यांनी नेमका कसा केला हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सांगलीला मी साधारण 3.25 वर्ष होते जिल्हाधिकारी म्हणून. त्यामुळे बरेच जण आता हे विसरून गेले आहेत की मी नागपूरची आहे. मला बरेच जण तुम्ही सांगलीच्या ना असं म्हणता. तेव्हा मी त्यांना सांगते की म्हणजे सांगली ही माझी इन अ वे काय म्हणायचं त्याला, कर्मभूमी. करेक्ट, कर्मभूमी आहे, जरी की माझं सर्व शिक्षण नागपूरचं आहे. आपण आता सर्वजण दुष्काळाबद्दल वाचत असाल, तसंच सांगलीला आपल्यापैकी जर काही जण त्या भागातले असतील तर आपल्याला लक्षात असेल की सांगलीला महाभयान दुष्काळ 2003 आणि 2004 साली पडला होता. आणि प्रश्न पाण्याचा होता, प्रश्न जनावरांच्या चाऱ्याचा होता. आणि शेती म्हणजे 1.5 वर्ष जर पाऊसच पडला नाही एखाद्या जिल्ह्यात तर मग शेतीमध्ये पण काही नसतं. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या लोकांना काम देण्याचा होता. आणि मग मी जसं सुरुवातीला म्हटलं होतं तसं कोणताही अधिकारी मला वाटतं जिल्ह्यात गेलं, कोणत्याही नवीन पोस्टिंगला गेलं तर पोस्टिंगची प्राथमिकता लक्षात घेतो की कोणत्या पोस्टिंगमध्ये काय करण्याची आवश्यकता आहे. आणि त्या प्राथमिकतेबद्दल जर तुम्ही काम केलं तर मग लोकांना आपल्याकरता काम करतायत असं वाटतं. तर सांगलीचा मला एक अनुभव मात्र नक्की सांगायचा आहे. मला आज पण त्याची आठवण आली की थोड्याफार प्रमाणात गैरवरून येतं. मी जेव्हा ट्रेनिंगला होते तेव्हा एक कॅबिनेट सेक्रेटरी म्हणजे माझ्यासारखे अधिकारी ज्या सर्वोच्च पदावर जाण्याची अपेक्षा ठेवू शकतात ते सर्वोच्च पद म्हणजे कॅबिनेट सेक्रेटरी. दिल्लीला असतात हे. तर एक कॅबिनेट सेक्रेटरी आमच्याकडे तेव्हा ट्रेनिंगला आले होते आणि त्यांनी एक वाक्य आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जर लोकांच्या दुःखात सहभागी झालात तर लोक तुम्हाला तुमच्या आनंदात सहभागी करून घेतील. तेव्हा आमच्यासारख्या अनेक लोकांनी म्हटलं होतं की हा भाषण मार रहा है. आणि आम्ही ते तिथेच सोडून दिलं. पण याचा मला अनुभव तंतोतंत सांगलीला आला होता. साधारण वर्ष 2000 पूर्ण 2000 आणि 2004चे पहिले काही महिने सांगलीत पाऊसच पडला नाही, म्हणजे लिटरली पाण्याचं टिपूस पण पडलं नाही. आणि तेव्हा मग आम्ही जलसंधारणाची खूप मोठी कामं घेतली होती. त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी होती की जेव्हा केव्हा पाऊस पडेल तेव्हा जर आपण भूमीत धरतीत भांडी करून ठेवली, म्हणजे जलसिंचनाकरता गाव तलाव शेततलाव करून ठेवले, तर जेव्हा केव्हा पाऊस पडेल तेव्हा मुबलक प्रमाणे आपल्याला पाण्याचा साठा उपलब्ध होईल. आणि आम्ही असं एक सगळ्यांनी मिळून म्हणजे पूर्ण जिल्हा प्रशासनाने जवळपास आणि अर्थात लोकांनी आणि सांगलीच्या सर्व लोकप्रतिनिधींनी म्हणजे तिघांनी एकत्र येऊन आम्ही हे
जलसंधारणाचं काम केलं. मला अजून आठवतं 2004च्या मेमध्ये सांगलीत जवळपास 15 महिन्यानंतर चांगला पाऊस पडला. तेव्हा मी ज्या दिवशी सांगलीत पहिला पाऊस पडला त्या दिवशी मी पुण्याला एका ट्रेनिंगला गेले होते. आमची जी इन्स्टिट्यूट आहे यशदाला ट्रेनिंगला गेले होते. आणि तेव्हा नुकताच म्हणजे 2004मध्ये आजच्यासारखा सर्रास मोबाईल आणि SMS नसायचा, पण लोकांकडे आला होता मोबाईल. आणि ते ट्रेनिंग सुरू असताना मला सांगलीहून फोन यायला लागले. मी पहिला फोन घेतला. असं वाटतं पहिल्यांदा फोन आला की असं वाटतं कुठंतरी काहीतरी गडबड झाली, काय गोळीबार झाला, काय झालं. तर ते गावच्या एका सरपंचनी फोन केला होता. त्यांनी मला फोन करून सांगितलं की फक्त एवढंच की मॅडम पाऊस पडतोय आणि आमच्या शेततळ्यात पाणी साचतंय. आणि नंतर परत थोड्या वेळाने दुसऱ्या एका गावच्या एका पोलीस पाटलांनी फोन केला. मग अजून कोणीतरी असाच एक शेतकऱ्यांनी फोन केला. आणि ते मला सगळेजण एवढंच सांगत होते, मॅडम पाऊस पडतोय. माझ्या शेजारी जी बसली होती ट्रेनिंगला ती म्हणे, पाऊस पडतोय तुला का फोन करतायत? पडतोय पाऊस. तर विचार म्हणे त्यांना. तर मग जो नेक्स्ट फोन आला त्याला मी विचारलं, पाऊस तर पडतोय, फार छान आहे, आपण इतकी वर्ष पावसाचीच वाट पाहत होतो, तुम्ही मला का फोन केलात? तर ते जे कॅबिनेट सेक्रेटरी म्हणाले होते, वर्ड टू वर्ड ऑलमोस्ट शब्द शब्द त्या सांगलीच्या उपसरपंच की कोण होता त्यांनी मला सांगितलं की म्हणे, मॅडम जेव्हा 15 महिने पाऊस पडला नाही तेव्हा तुम्ही आमच्या दुःखात सहभागी झाला होता. आता जेव्हा पाऊस पडतोय आम्हाला म्हणजे आनंद आमचा गगनात मावत नाही आहे, तेव्हा आम्ही तुम्हाला नाही फोन करणार तर कोणाला करणार? आणि तेव्हा मला म्हणजे असा एखादा शब्द कोणीतरी बोलून जातं आणि तेव्हा असं वाटतं की 15 महिने आपण जे काही पूर्ण जिल्ह्यांनी मी जसं म्हटलं लोकप्रतिनिधी लोक आणि प्रशासनाने जे काही कष्ट घेतले होते ते कुठेतरी सार्थकी लागले असं समाधान वाटतं त्याचं. मगाशी आचार्य सरांनी एक प्रश्न विचारला होता पण त्याचं उत्तर कदाचित थोडंसं निसटलं. त्यांनी विचारलं होतं की चित्रपटात जे काही दाखवतात IAS किंवा सनदी अधिकाऱ्यांबद्दल वगैरे मालिकांमध्ये किंवा म्हणजे असं की थोडक्यात की सनदी अधिकाऱ्यांना होणारी सगळ्यात मोठी शिक्षा म्हणजे बदली, ती पण शक्यतो बढती होऊन, किंवा मग राज्य जरी मुख्यमंत्री किंवा हे चालवत असले तरी त्या राज्याच्या नाड्या सगळ्या यांच्या हातात असतात. हे सगळे जे डायलॉग आम्ही ऐकतो चित्रपटातून, तर यातलं वास्तव किती आहे आणि त्यातला डायलॉग बाजी किती? मला वाटतं आपण कोणतीही आर्ट म्हटली, मग ती कथा असो, नाटक असो किंवा सिनेमा असो, की जे एक रुटीन असतं, रुटीन हे कधीच या आर्ट फॉर्ममध्ये येत नाही. कुठेतरी त्या एक्स्ट्रीमिटीज येतात. म्हणजे ज्याला आपण ब्लॅक अँड व्हाईट म्हणतो. आपण जर समाजात पाहिलं तर सर्वसाधारणपणे आपल्याला शेड्स ऑफ ग्रे दिसतात. प्रत्येक व्यक्तीत चांगले गुण, चांगलं आणि वाईट असतं. चित्रपटामध्ये एकतर एक बाजू किंवा एक तर व्हाईटची, पांढऱ्याची बाजू किंवा काळ्याची बाजू मला वाटतं कुठेतरी भडकपणे दाखवली जाते. पण जे प्रशासन दिवसभर काम म्हणजे डे टू डे काम करत असतं ते मला वाटतं बऱ्याच अंशी एक काय म्हणूयात आपण त्याला, एक डे टू डेच कार्य असतं. आणि जे तुम्हाला पण मला वाटतं जे विचारायचं होतं की प्रशासन आणि पॉलिटिक्सचं काय मला माझ्या 20 वर्षातला अनुभव असा आहे की तुम्ही जर करणारं काम हे त्या जिल्ह्याच्या किंवा त्या पोस्टिंगच्या प्राथमिकतेचं काम असेल आणि तुम्ही जर त्यांना तुमची बाजू काय आहे हे जर सांगू शकलात. आपण बघा, आपण घरातही बघतो की संवाद हा महत्त्वाचा असतो. कम्युनिकेशन ज्याला आपण म्हणतो, आपल्याला लोकांशी म्हणजे आपण हे का करतो आहे हे कम्युनिकेट जर करता आलं आणि जर त्याच्यात स्वार्थ काही नसला, अधिकाऱ्याचा काही स्वार्थ नसला, जे काही करतोय ते त्या डिपार्टमेंट किंवा जिल्ह्याकरता करत जर असू तर मला वाटतं प्रत्येक वेळेस पॉलिटिशियन्स हे साथ देतात. आणि सांगलीचंच उदाहरण द्यायचं झालं परत तर जनरली सगळ्यांना तुमच्यापैकी जर काही सांगली सातारा या जिल्ह्यातनं आले असतील, मराठवाड्यातनं आले असतील तर लक्षात येईल, रोहयो EGSची जेव्हा कामं निघतात तेव्हा सगळ्यांना रस्त्याची कामं आवडतात. का तर फार खोदकाम करायला लागत नाही. रस्त्याचं काम हे सोपं मानलं जातं.
जेव्हा आपण तळी खोदायची म्हटलं तेवढं खोदलं तरच त्या दिवसाचा मोबदला मिळतो. त्याच्यामुळे सुरुवातीला कोणालाच ही कामं नको होती, सगळ्यांना रस्त्याची सोपी कामं पाहिजे होती. त्यामुळे सुरुवातीला लोकप्रतिनिधी पण असंच म्हणाले की ती रस्त्याची नेहमीसारखी कामं हे करा. शेवटी ती बैठक मला अजून आठवते, एका बैठकीत, एका जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय होणार होता. आम्ही सगळे अधिकारी लिटरली जीव मुठीत धरून बसलो होतो की हा प्लॅन तर आपण केला आहे, पण याची अंमलबजावणीला होकार मिळायला पाहिजे. पण एकदा आमच्यापैकी काही अधिकाऱ्यांनी प्रेझेंटेशन करून दाखवलं की हे आम्ही का करतोय, आणि त्याच्यानंतर सहजच सगळ्यांनी की ओके गो अहेड असंच म्हटलं. आणि म्हणजे मी एक उदाहरण दिलं, पण बरेचदा असाच अनुभव येतो. पण याच्यामध्ये असं पण बघतो ना, कुठलाही चित्रपट असेल किंवा नाट्य असेल, खलनायक असेल तर नायकाला महत्त्व असतं. तसं पण मी म्हटलं तसं ना, राजकारणामध्ये नाही. आता काय होतं की सातत्याने वारंवार राजकीय क्षेत्रातले भ्रष्टाचार, 1000 कोटी, लाख कोटी, 2 लाख कोटी आपण रोज वर्तमानपत्रात वाचत असतो. त्याच्यावरती चौकशा समित्या नेमल्या, त्यात अनेक गोष्टी चालू असतात. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला असे कधी खलनायक बघायला मिळाले का, कधी अनुभवायला मिळाले का, त्यांच्याशी कधी सामना करावा लागला का? ॲक्च्युली आता माझ्या दोन्ही शेजारी सिनियर जर्नलिस्ट बसले आहेत, त्यामुळे मला कळत नाहीये मी हे बोलू की नाही. पण आज बोला, मनमोकळेपणे बोला. म्हणजे यांना उद्या ही जी मंडळी आहेत यांना काहीतरी याच्यातनं इन्स्पायर्ड होऊन उद्या तेही त्या पद्धतीने सामना करू शकतील. असं म्हणतात ना की डॉग बाईट्स मॅन. जर कुत्रा व्यक्तीला चावला तर ती बातमी होत नाही, कारण ते काय रुटीन असतं, अनेकदा कुत्रे चावतच असतात. पण जर माणूस कुत्र्याला चावला तर ती न्यूज होते. पण मग यातला कुत्रा कोण आणि माणूस कोण? मला असं सांगायचं होतं की बहुतेक ठिकाणी, म्हणजे बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रभर संघर्ष देशात- करावा लागतो का असा मला देशात- वेळोवेळी हा एक मुद्दा होता देशात त्याच्यातला. कसं आहे, नाही मला काय सांगायचं होतं की खूप अधिकारी आपलं रुटीनमध्ये खूप चांगलं काम करत असतात, फक्त ती मीडिया करता बातमी होत नाही, कारण त्यांनी ते काम चांगलं करणं अपेक्षितच असतं. मग एखादा कुठे काहीतरी आउट ऑफ द वे झालं, आणि एखादा कुठेतरी, आता जर म्हणजे मी आरोग्य खात्याचं बोलायचं झालं तर एखादा कुठे दुर्दैवाने मृत्यू झाला तर ती बातमी ठरत असते. माझा अनुभव प्रशासनाचा असा आहे, आणि आता मला 20 वर्ष झाली म्हणता या सेवेमध्ये, की सरकारी अधिकारी म्हटलं की त्याच्यावर एक असा निगेटिव्हिटीची भूमिका, एक निगेटिव्ह इमेज सर्वसाधारणपणे असते. पण माझा अनुभव असा आहे की या सो कॉल्ड निगेटिव्ह खात्यांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. त्यांच्यामध्ये ती ऊर्जा टॅप करता आली पाहिजे, आणि ती जर टॅप करता आली तर शासकीय अधिकारी, मग तो BMCतला असो की तो माहिती खात्यातला असो, प्रचंड असं कार्य करू शकतो. राहिला संघर्षाचा विषय, मला असं एक क्षेत्र सांगा ज्याच्यात संघर्ष नसतो, ज्याच्यात तुमची टेस्ट होत नाही. मी UPSCला मे बी दीड वर्ष अभ्यास करून UPSCची परीक्षा दिली, पण तेव्हा असं नव्हतं लक्षात आलं की ज्या क्षेत्रात मी आले आहे त्या क्षेत्रात दररोज परीक्षा असते आणि संघर्ष करायलाच लागतो. कधी आपली बाजू खरी ठरते, कधी खरत नाही. इट्स लाईफ. तुम्ही जे मगाशी म्हणालात की सरळ साधं काम करणारे अनेक अधिकारी असतात, त्यांच्या सरळ कामांना प्रसिद्धी मिळत नाही. मला असं वाटतं तुम्ही काही प्रमाणात त्याला अपवाद आहात. किमान मुंबई महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर आणि त्याच्याही आधी राज्य शासनामध्ये तुम्ही माहिती जनसंपर्क खात्यात असताना जे काही एक वेगळा पायंडा तुम्ही निर्माण केला, एक लोकराज्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त करून दिलं, महाराष्ट्रभर ते पोचवलं, त्याच्या माध्यमातूनही तुमच्या कामाची निश्चितपणे दखल घेतली गेली. तर आधी थोडंसं मला माहिती जनसंपर्क महासंचालक म्हणून नेमकं तुम्ही कशा पद्धतीने काम केलं, महाराष्ट्र शासनाचे निर्णय, त्यांचे विचार कशा पद्धतीने पोचवले जास्तीत जास्त लोकांपर्यंत. कालपर्यंत टिपिकल दूरदर्शन स्टाईलचं होतं, त्याला तुम्ही एकदम झी न्यूज किंवा अगदी BBC चॅनलच्या लेवलला नेऊन ठेवलं. तर हा प्रवास नेमका तुम्ही कसा केला, आणि तो करत असताना बजेट म्हणा किंवा अनेक अडचणी तुम्हाला नेमक्या कुठल्या आल्या, मॅनपॉवर असेल, मशिनरी असेल, तर ते थोडं ऐकायला लोकांना निश्चितच आवडेल. 2006मध्ये मी माहिती खात्याचा जेव्हा कार्यभार घेतला तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एकच फक्त मला ओळ सांगितली होती, आणि मग ते म्हणाले यू गो अहेड, तुम्हाला जेव्हा केव्हा माझी मदत लागेल तेव्हा सांगा. की तोच तुम्ही जो प्रश्न विचारला, शासन बरेचदा करेक्ट गोष्टी करत असतं, म्हणजे जे
करायला पाहिजे, जे घडायला पाहिजे ते घडत असतं. फक्त निगेटिव्ह माध्यमांना किंवा निगेटिव्ह गोष्टींना जास्त प्रसिद्धी मिळते असं असं आमच्यासारख्या बऱ्याच जणांना वाटतं. तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मला एकच सांगितलं होतं की शासनामध्ये आणि लोकांमध्ये संवादाची माध्यमं निर्माण करा, बस दॅट्स इट. म्हणजे एका लाईनीत सांगितलं होतं की आपल्याला त्यांच्याशी संवाद साधता आला पाहिजे. मग आता तोपर्यंत शासनाकडे असं स्वतःचं काही माध्यम नव्हतं. म्हणजे एखादा काही न्यूज द्यायची तर मग मी आपल्यालाही कधी कधी फोन केलेला पण आहे की ही बातमी जरा महत्त्वाची आहे, कोणत्या मिनिस्टर किंवा शासनाच्या दृष्टीने लागू शकते का. पण शासनाचं असं माध्यम नव्हतं. आणि मग एक लोकराज्य नावाचं मासिक होतं आपल्यापैकी. मला अशी आशा आहे की काही जणांनी तरी लोकराज्य हे पाहिलं असेल. येस, थँक्स. तर हे लोकराज्य 2006 साली एक ब्लॅक अँड व्हाईट होतं. म्हणजे मला आठवतं तेव्हा एका फार ज्येष्ठ एडिटरनी मला लोकराज्य डिस्क्राईब केलं होतं की ते कळकट पानावर मळकट असं दिसणारं मासिक, त्याला काही करता आलं तर बघा. आणि मी म्हणजे हे माझा जस्ट फर्स्ट वीक होता. म्हणजे तिथे रुजू झाल्या मी अनेक तेव्हाच्या सगळ्या एडिटर्सना भेटायला गेले होते. तेव्हा त्यांनी अशी सूचना दिली होती. मला ती पण सूचना आठवते. मी जसं सांगितलं, कळकट कानावरचं मळकट असं दिसणारं मासिक. तर या मासिकाचा साधारण एक 10,000 खप होता. आणि मग लक्षात आलं की ते मासिक अट्रॅक्टिव्ह दिसत नाही आहे. म्हणजे मासिकात आम्ही काही पण लिहू, पण ते मासिक जर 50 इतर मासिकांबरोबर जर ते स्टॉलवर असेल तर लोकांना ते हातात तर घ्यावंसं वाटलं पाहिजे. हातात घेतलं तर पुढचं वाचतील. आणि मग ते एक आम्ही ऑल कलर लोकराज्य केलं होतं. आणि मी जे म्हटलं की मी ज्या ज्या खात्यात काम केलं त्या खात्यामध्ये मला प्रचंड ऊर्जा दिसली. आणि सर्व अधिकारी कर्मचारी हे ॲक्च्युली, मला एक सांगा, असं कोण असेल की ज्याला चांगलं काम करायला आवडत नाही. वेगळे वेगळे हे असू शकतात, म्हणजे डिस्करेजमेंट असू शकते, डायव्हर्शन्स असू शकतात, पण जर चॉईस दिला त्याला तर कोणाला आवडणार नाही. मला वाटतं सर्वसाधारण मनुष्याची प्रकृती अशी आहे की त्याला काहीतरी चांगलं, सकारात्मक, ज्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह म्हणतो, असं काम करायला आवडेल. आणि पहिली बैठक आमची या खात्याची जेव्हा झाली तेव्हा 10,000 सर्क्युलेशन होतं लोकराज्याचं. आणि त्या खात्यापुढे मी एक प्रश्न ठेवला होता की हे सर्क्युलेशन आपण एका वर्षात, मला वाटतं 1,00,000 करूयात. आणि बऱ्याच जणांनी आडेवेडे घेतले. आणि आमची 1 तास जी बैठक चालून संपायला पाहिजे होती, ती बैठक आमची एक अख्खा दिवस चालली. आणि कसे बसे ते लोक राजी झाले की ओके मॅडम, आम्ही प्रयत्न करू. मी त्यांना म्हटलं होतं, तुम्ही प्रयत्न तर करून बघा, तुमच्यामध्ये काय क्षमता आहे. कधी कधी आपल्यापैकी प्रत्येकाला ही कल्पना आली असेल, कधी कधी प्रॉब्लेम असा असतो की आपल्याला आपल्यामधली क्षमतेचीच जाणीव नसते. मला खास करून हे सगळ्या तरुण तरुणींना सांगायचं आहे की बरेचदा आपल्यामध्ये जी अमाप क्षमता आहे, ही क्षमताच आपल्याला माहीत नसते. आणि ही क्षमता माहीत नसल्यामुळे कुठेतरी आपण एक ॲव्हरेज, एक मिडल लेव्हल यश मान्य करत असतो. तर 1,00,000 ज्यांनी जेमतेम मान्य केलं होतं, त्याच लोकांनी 2 वर्षात 4,00,000 पर्यंत त्याचं सर्क्युलेशन मिळालं. आणि एक नवीन पैसा आम्हाला ॲडिशनल लागला नाही. लागला असता तर शासनाने दिलाही असता. एक एक्स्ट्रा कर्मचारी लागला नाही. जेवढे 1,000 जे कोण लोक होते तेच लोक होते, पण त्यांच्याची, ज्याला आपण अनटॅप्ड पोटेन्शियल म्हणतो, हे पोटेन्शियल अनटॅप्ड राहिलं होतं. हे पोटेन्शियल आणि म्हणजे जेव्हा त्यांना त्यांची क्षमता लक्षात आली, ते नंतर काय मॅडम 4,00,000 नाही, पुढच्या याला आपण 5,00,000 करू वगैरे असं बोलायला लागले. आणि मग आपल्यापैकी जर काही लोक, मी जसं म्हटलं, आकाशवाणी ऐकत असाल तर आम्ही एक दिलखुलास नावाचा कार्यक्रम सुरू केला. तेव्हा अनेक लोकांना वाटलं होतं की आता टेलिव्हिजनमुळे, म्हणजे चॅनल्समुळे, आकाशवाणी हे डेड मीडियम आहे की काय. पण सकाळच्या प्रादेशिक बातम्या आणि त्याच्यानंतरचा 1 तास, हे तेव्हा मला लक्षात आलं, बरेच लोक अजूनही अत्यंत म्हणजे पद्धत म्हणून ऐकतात. मला बरेच जणांकडनं असं एक येस ऐकू येत आहे. नंतर एक जय महाराष्ट्र म्हणून कार्यक्रम सुरू केला. आणि या सगळ्यातनं प्रयत्न एकच होता की म्हणजे लोकांना काय म्हणायचं आहे हे जाणून घ्यावं. मी जसं म्हटलं की जेव्हा तुम्ही संघर्षावर प्रश्न विचारला होता तेव्हा मी असं म्हटलं होतं की हे बाकीच्या
कोणत्याही कशा काय म्हणूयात कोणत्याही क्षेत्रासारखं आहे. त्याच्यामुळे जसा संघर्ष करायला लागतो तसा काही थोड्याफार प्रमाणात जेलसी, थोड्याफार प्रमाणात जे काय म्हणजे निगेटिव्ह. अशा वेळेला डिप्रेशन येतं का? म्हणजे काही वेळेला वरिष्ठांकडनंच आपल्याला चांगलं काम केल्यानंतर दाबलं जातं म्हणा किंवा अडवणूक होते, तर अशा वेळेला काही वेळेला आपण निरुत्साही किंवा त्रासदायक होणं किंवा असं असं काही होतं? असं होत असतं. म्हणजे प्रत्येकात मी नाही म्हणत नाहीये, असं होत असतं. पण मला अजून एक म्हणजे परत जे यंगस्टर्स आलेले आहेत आणि मला मोठ्या संख्येत आलेले पाहून चांगलंही वाटतंय. त्यांना असं सांगायचं आहे की एक म्हणजे मला जे छोटे छोटे एक वाक्य जी लहानपणी आई वडिलांनी म्हणा किंवा अजून कोणी सांगितली होती, त्याच्यातलं एक वाक्य ॲक्च्युली ते गॉन विथ द विंड या पुस्तकाची शेवटची ओळ आहे की आफ्टर ऑल टुमॉरो इज अनदर डे. म्हणजे आजचा दिवस कितीही डिप्रेसिंग असू द्या, उद्याचे जेव्हा सूर्य उगवणार आहे, इट इज गोइंग टू ब्रिंग न्यू होप अँड इट इज अनदर डे. तर मी पण असंच बघते की ठीक आहे, आजचा दिवस वाईट गेला ना, जाऊ द्या, जातोच, प्रत्येकाच्याच आयुष्यात जातो, बट टुमॉरो इज अनदर डे. मगाशी संदीप सरांनी त्यांना जो प्रश्न विचारला अगदी अडचणीत टाकणारा, आणि त्याच्यावर मॅडम खूप छान हसल्या. मला वाटतं कदाचित त्या हसण्यामुळेच त्या उत्तर देत असाव्यात सगळ्याला. मॅडम एक आमच्या दोघांकडचा एक प्रश्न विचारतो आणि मग आपण प्रेक्षकांकडे जाऊया. त्यांनाही तुम्हालाही ऑब्व्हियसली बरेच प्रश्न असतील, अभ्यास कसा करू इथपासून ते अनेक. तर एक फक्त प्रश्न विचारतो आणि मग तुमच्याकडे सूत्र येतील. सूत्र आमच्याकडेच असतील, फक्त ती थोड्या वेळ तुमच्याकडे जाऊन येऊन असतील. त्याच्या म्हणजे तू विचार, त्याच्यानंतर मी थोडं मुंबई महापालिका, मुंबई शहर या विषयावरती आणि आरोग्यावरती 2 मिनटं यांना. कारण काय होतं की अनेक वेळेला ही सनदी अधिकाऱ्यांची एक प्रदीर्घ वाटचाल असते. या वाटचालीमध्ये त्यांनी नेमकं काय काय मैलाची दगड किंवा काय मेजर कामं केलेली असतात ही पण तुमच्यापर्यंत पोहोचणं हे अत्यंत आवश्यक असतं. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून गेले 3 वर्ष त्या कार्यरत आहेत. त्यांच्याकडे अग्निशमन विभाग आहे, आरोग्य विभाग आहे. या विषयावरती मी बोलणार, त्याच्याआधी तुझा प्रश्न विचार, मग मी त्यांना ह्याच्यावरती. मॅडम बऱ्याचदा असं होतं की एखादा प्रश्न आपल्याला दिसतो, त्याच्यावर आपण बराच विचार करत असतो आणि पटकन दुसरा एखादा माणूस अरे हे असं करू शकतो आपण तो प्रश्न सॉल्व्ह करायला. तर असं तुमच्या बाबतीत कधी झालं आहे का की एखादा खूप क्लिष्ट प्रश्न आला आहे आणि अख्ख्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत, आणि एखाद्या दुसऱ्याच माणसाने जो एवढा शिकलेलाही नाही आहे किंवा ज्याला एवढा अनुभवही नाही आहे, त्यांनी पटकन काहीतरी सांगितलं आणि अरे हे मला का नाही सुचलं, असा एखादा किस्सा? असं आता एखाद किस्सा सांगणं कठीण जाईल, पण असं बरेचदा होत असतं. कारण शेवटी कसं होतं, माझ्यासारखे अधिकारी एखाद्या क्षेत्रात 3-3.5 वर्ष असतात, मग पुढच्या डिपार्टमेंटमध्ये जातात. पण वर्षानुवर्ष जो स्टाफ त्या डिपार्टमेंटमध्ये असतो, मला वाटतं तो त्या डिपार्टमेंटची खरी जमेची बाजू, खरा कणा ज्याला आपण म्हणतो, तो स्टाफ असतो. बरेचदा काय होतं, या स्टाफशी कधी ज्येष्ठ अधिकारी संवादच साधत नाहीत. त्यांना काय बोलायचं आहे हे त्यांच्याकडनं जाणूनच घेत नाहीत, त्यांच्या कल्पनाही जाणून घेत नाहीत. पण जर एकदा का त्यांना बोलतं केलं तर म्हणजे माझे जे काही 5-6 पोस्टिंग झाले, प्रत्येक पोस्टिंगमधला अनुभव माझा असा आहे की त्या स्टाफला जर बोलतं केलं तर त्या डिपार्टमेंटबद्दल तो स्टाफ जितके बारकावे सांगू शकतो तितके कोणालाच माहीत नसतात. त्यांना बोलतं करणं आणि त्यांना एक विश्वास देणं की ते काहीही बोललेत तरी, म्हणजे अगदी तुमच्याबद्दल, तुमच्या स्टाईलबद्दल वाईट जरी बोललेत तरी तुम्ही रागवणार नाही, तुम्ही एक फीडबॅक म्हणून ऐकून घ्याल. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी 3 वर्षापूर्वी साधारणपणे कार्यभार स्वीकारला. मुंबई मोस्टली आपण सगळेजण मुंबईमधलेच आहात. मुंबई महापालिकेचं या मुंबई शहराच्या दृष्टीने महत्त्व अनन्यसाधारण आहे. साधारण 27-28 हजार कोटींचं बजेट या महापालिकेचं आहे, जे काही राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा जास्त आहे. आणि मुंबईमध्ये येणारे लोंढे, मुंबईची लोकसंख्या आणि त्याच्या आरोग्याच्या समस्या ह्या अतिशय गंभीर आहेत. साधारण 60% भूभागावरती साधारण 65 लाख लोक आज झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. मुंबई महापालिकेच्या साधारण 12,000 बेड्स आहेत वेगळ्या हॉस्पिटल्समध्ये मिळून. त्याच्यामध्ये 70 ते 80 लाख OPD पेशंट्स तपासले जातात बाह्य रुग्ण विभागामध्ये आणि 7.5 लाख मेजर मायनर ऑपरेशन्स केली जातात. एक मोठं आव्हान मुंबई महानगरपालिका सातत्याने पेलत आलेलं आहे. त्याच्यामध्ये साथीचे आजार हा एक मेजर भाग आहेच, पण त्याही पलीकडे नॉन कम्युनिकेबल डिसीज, ज्याला आपण डायबिटीस म्हणू, हायपरटेन्शन म्हणू, ह्याच्यामुळे भविष्यामध्ये होणारे अनेक प्रॉब्लेम्स हे एक मोठं आव्हान होतं. आणि हे
मी अभिमानाने किंवा आवर्जून मला सांगावंसं वाटतं, या देशामध्ये ही पहिली महापालिका किंवा शासकीय व्यवस्था असेल जिथे नॉन कम्युनिकेबल डिसीजवरती मनीषा म्हैसकरांनी खूप महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. तर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आरोग्य विभाग आपण सांभाळताना आपण कोणत्या कोणत्या आव्हानांचा सामना केला आणि नेमकं काय काय केलं हे जर आपण थोडक्यात सांगावं. मला वाटतं आज आपल्याला सर्वांनाच इथे 2010मधला मुंबईचा मलेरिया आठवत असेल. म्हणजे मला 2010मध्ये आठवतं, अगदी कुठे रिसेप्शनमध्ये जरी गेलं आणि लोकांना कळलं की या BMCमध्ये आरोग्य विभाग बघतात, तर लोक मॅडम आमच्याकडे फारच डास झाले आहेत हो, असंच सांगायला सुरुवात करायचे. आणि ते वर्ष आमच्याकरता आरोग्य विभागाकरता खरोखरच चॅलेंजचे वर्ष होतं. म्हणजे अनेक कारणं होती. ती कारणं आता सांगायचा हा प्रसंग नाही, पण साधारण 2005पासनं काही गोष्टी आम्ही केल्या होत्या, काही गोष्टी आम्ही केल्या नव्हत्या, ज्याचा एकत्रित प्रभाव म्हणून मुंबईत जे काय मलेरियाचं थैमान 2010मध्ये झालं होतं तसं झालेलं दिसलं. आणि तेव्हा आम्ही मग केंद्र शासनाशी जेव्हा बोललोत, तेव्हा केंद्र शासनाने आम्हाला काही सूत्रं सांगितली आणि मुंबईत मलेरियाचं प्रमाण कमी होईल, पण त्याला 5-1 वर्ष लागतील असं ते म्हटले. आणि मी ज्या ऊर्जेबद्दल आधी उल्लेख केला, जे ऊर्जा मला सांगलीत दिसली किंवा माहिती खात्यात दिसली, आज काही मला इथे BMCचे काही अधिकारी दिसत आहेत, तर हीच ऊर्जा मला BMCच्या स्टाफमध्ये दिसली होती. आणि एकदा का लक्षात आलं, आम्ही एक मलेरियाकरता 5 सूत्री कार्यक्रम केला, एकदा का लक्षात आलं की अशा प्रकारे ही या कार्यक्रमाची अंमलबजावणी करायची आहे, मला सांगायला अभिमान वाटतो, त्या सर्व टीमनी झपाटलेल्यासारखं काम केलं. म्हणजे दिवस आणि रात्र पाहिला नाही. आणि मला वाटतं बाय अँड लार्ज आपण पण सर्वसाधारणपणे सहमत असाल की 2010च्या तुलनेत 2013मध्ये डासांचं प्रमाण कमी झालं आहे. मी हे म्हणजे मला कल्पना आहे, मी हे हिमतीने थोडं इंटरप्ट करतो. सामान्यपणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांविषयी कर्मचाऱ्यांविषयी कोणी फारसं चांगलं बोलत नाही, पण यांचा एक धाक असा होता की दर रविवारी हे कॅम्प्स घ्यायचे मुंबईतल्या सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये. साधारण 95 कॅम्प तुम्ही गेल्या 2 वर्षामध्ये त्यांनी घेतले आणि यातल्या जवळजवळ 90हून अधिक कॅम्पला सकाळी 8:30 वाजल्यापासून या स्वतः हजर होत्या. म्हणजे केवळ कर्मचाऱ्यांना कामाला लावले आणि स्वतः घरी बसल्या असं नाही, सुट्टीच्या दिवशी पण स्वतः या हजर होत्या, हे मी बघितलेलं आहे. मुंबईचं जर सांगायचं झालं तर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, मुंबईमध्ये 60% लोकवस्ती ही आता झोपडपट्टीमध्ये राहते. आणि आपल्यापैकी जे कोण म्हणजे मुंबईच्या झोपडपट्टीसारखी दुसरी भारताभरात एरियाच नाही. म्हणजे 2-2, 3-3 मजल्याची झोपडपट्टी आपण झालेली पाहिली आहे. आणि प्रॉब्लेम या स्लम्समधला असा आहे की एकमध्ये इथे गरीब लोक असतात ज्याला न्यूट्रिशन लेवल म्हणतात. कसं आहे, समाजामध्ये अनेक व्हायरस आणि बॅक्टेरिया आहेत, कोणाला एखादा आजार होतो, कोणाला होत नाही. याच्यातला फरक म्हणजे जी इम्युनिटी असते, ही इम्युनिटी ही तुमच्या न्यूट्रिशनवर अवलंबून असते, तुम्ही कसा आहार घेताय. आणि त्याच्यामुळे या सगळ्या याच्यात जेव्हा ट्रेन डॉक्टर्स नसतात, तेव्हा झोपडपट्टीतलं आरोग्य हे खऱ्या अर्थाने महानगरपालिकेचं चॅलेंज आहे. आणि तुम्ही जसं म्हटलात, हे आम्हाला सगळ्यांना लक्षात आलं होतं की आमच्या ऑफिसेसमध्ये बसून याच्यावर काही तोडगा निघणार नाही. पण मी आता 2-2.5 वर्षानंतर असं म्हणू शकते की आम्ही महानगरपालिकेने आरोग्य शिबिर घेतलं नाही अशी मुंबईत झोपडपट्टीच नाही. मुंबईतल्या प्रत्येक झोपडपट्टीमध्ये आमच्या डॉक्टर्सनी, आमच्या नर्सेसनी रविवारची सुट्टी मोडून, आज जसे तुम्ही झोप मोडून आलाय ना, तशी रविवारची झोप मोडून आरोग्य शिबिर घेतली आणि त्याचे अर्थात चांगले रिझल्ट्स 2 वर्षात पाहायला मिळाले. मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटेल, आरोग्याचा तुम्ही विषय काढला म्हणून, की मुंबईमध्ये काम करताना असं लक्षात आलं की मुंबईमध्ये 2 प्रकारची हॉस्पिटल व्यवस्था आहे. जे अत्यंत धनाढ्य लोक आहेत त्यांच्याकरता 5 स्टार हॉस्पिटल्स आहेत. मग एका दिवसाचं बिल 20-25 हजार येतं. माझ्या एका ओळखीचे व्यक्ती 5 दिवस राहिले होते, तर त्यांना जवळपास 1.5-2 लाखाचं बिल आलं होतं. सो ऑन वन हँड ज्याला आम्ही 5 स्टार हॉस्पिटल्स म्हणतो, ही 5 स्टार हॉस्पिटल्स आहे. ऑन द अदर हँड आमच्या हॉस्पिटलचे वॉर्ड्स आहेत. आता मुंबई महानगरच्या पालिकेत सर्वोत्तम डॉक्टर्स आहेत, हे जरी सर्वमान्य असलं तरी आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना त्या वॉर्ड सिस्टममध्ये राहायला जमत नाही.
15-25 लोकांबरोबर एक टॉयलेट शेअर करायचं तेही जमत नाही. आणि त्याच्यामुळे मध्यम वर्गाला आज अधिक चांगली सोय द्यायला पाहिजे, जो खरं की मुंबई महानगरपालिकेचा करदाता आहे. टॅक्सपेअर आहे. आणि म्हणून या बजेटमध्ये अशी आमच्या पुढे एक कल्पना आली की आम्ही या मिडल क्लास करता एक पेईंग बेड्सची संकल्पना मांडावी. म्हणजे नर्सिंग होमसारखे 2 or 3 बेड्स टू अ रूम अशी मांडावी, की जे फार म्हणजे पंचतारांकित एवढी किंमत नसेल, पण ॲट द सेम टाईम ते वॉर्ड बेड्स नसतील. आणि आपल्याला ज्याचं फार महत्त्व वाटतं, जी वॉशरूम आहे, जी टॉयलेट आहे, ती त्या 2 किंवा 3 व्यक्तींपुरती मर्यादित असेल. तर मला वाटतं येणाऱ्या 5 वर्षामध्ये होणाऱ्या प्रत्येक नवीन हॉस्पिटलमध्ये महानगरपालिका ही पेईंग बेड्स फॉर द मिडल क्लास अशी संकल्पना राबवणार आहे. शेवटचे 2 प्रश्न विचारतो, पटकन त्याची उत्तरं देऊन मग आपण प्रेक्षकांकडे जाऊया. त्यांनाही मनामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि माझी प्रेक्षकांना नम्र विनंती अशी आहे की स्पेसिफिक फक्त प्रश्नच तुम्ही उपस्थित करा, बाकी मुद्दे शक्यतो मांडू नका. एकच 2 प्रश्न असे होते की तुमचा सगळ्यात आवडता आत्तापर्यंत गेल्या 20 वर्षाच्या प्रवासामध्ये सगळ्यात आवडते मुख्यमंत्री कोण, हा एक. आणि दुसरा, UPSCला जे आत्ता UPSCचा गोंधळ सगळा झाला, जे वेगळ्या भाषांच्या त्यांनी रद्द करून हिंदी आणि इंग्लिश फक्त ठेवण्याचा मुद्दा होता, तर त्या संदर्भातले तुम्हाला काय वाटतं? संदीपजी, मला माझी अशी खात्री होती की तुम्ही माझे चांगले फ्रेंड आहात, पण हा प्रश्न विचारल्यानंतर आय एम नॉट सो शुअर. मी 3 मुख्यमंत्र्यांबरोबर काम केलं. त्याच्या आधी मला वाटतं मी फार ज्युनियर होते आणि त्याच्यामुळे माझ्यासारखे ज्युनियर अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे डायरेक्ट संपर्क येणं हे पॉसिबल नव्हतं. मी जेव्हा मुंबईला आले किंवा जेव्हा मी सांगलीत होते तेव्हा विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते आणि माहिती खात्यामध्ये त्यांनी म्हणजे ते म्हणायचे त्यांनी माझी निवड केली होती. आणि मी जसं सांगितलं एकच लाईन त्यांनी मला सांगितली होती. ते आपल्याला कल्पना आहे ते फार बोलायचे नाहीत, पण त्यांनी एकच सांगितलं होतं की संवादाची माध्यमं निर्माण करा. आणि एवढं सांगितल्यानंतर आम्ही जो काही प्रस्ताव त्यांच्याकडे घेऊन गेलो, मग ते लोकराज्य मासिक असेल, दिलखुलास असेल, जय महाराष्ट्र असेल, किंवा मी एक सांगायला विसरले, आम्ही त्या काळात भारतातलं पहिलं एक पेपर सुरू केला होता, महान्यूज नावाचा. आपल्यापैकी जर कोणी नेटवर जात असेल तर आपण बघत असाल की महान्यूज हा एक पेपर आहे. म्हणजे आमच्या माहिती खात्यातले लोक 5-6 वाजता त्याच्यात बातम्या अपलोड करतात. आपण जर महान्यूज बघितलं तर मग त्या सगळ्या बातम्या राज्यभरातल्या जर्नलिस्टना चांगली कॉपी, तुमच्या भाषेत म्हणायचं झालं तर चांगली कॉपी मिळायची. तर एकदा त्यांनी एक काय म्हणूयात आपण टार्गेट दिल्यानंतर जे मग प्रस्ताव त्यांच्याकडे नेले ते त्यांनी पूर्ण विश्वासाने म्हणजे एकदा काहीतरी काम करायला सांगितल्यावर कसं होतं, आपल्यालाही कल्पना असेल, एखाद्याला जर तुम्ही काहीतरी जबाबदारी दिली तर मग त्या व्यक्तीला तुमच्या विश्वासाची पण गरज असते. आणि त्याच्यामुळे ही जबाबदारी दिल्यानंतर जी काही आम्ही प्रस्ताव त्यांच्या पुढे ठेवले, विश्वासाने ते सगळे क्लिअर केले. दुसरे मुख्यमंत्री ज्यांच्याबरोबर मी काम केलं तर ते म्हणजे त्यांच्यानंतर आलेले अशोक चव्हाण. आणि तेव्हा माहिती खात्यात असताना तर त्यांच्याबरोबर काम केलंच, पण मलेरियाचा मी 2010मध्ये उल्लेख केला. आणि खरंच ते महानगरपालिकेवर एक तो चॅलेंज होता त्या काळात. तर तेव्हा त्यांनी परत आमच्या डिपार्टमेंटवर जो विश्वास दाखवला होता की जरी की हे असं आता एक आउटब्रेक झालेला आहे, पण याच अधिकाऱ्यांना, याच टीमला काम करू द्या, ते करून दाखवतील. हा जो विश्वास अधिकाऱ्यांना मी म्हटलं जसा लागत असतो वेळोवेळी, तो त्यांनी दाखवला होता. आणि आताचे जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत श्री पृथ्वीराज चव्हाण, त्यांच्याकडे मी पाहिलं, आम्ही कोणतीही आमची नाविन्यपूर्ण योजना नेली, मग ती TBची असेल, TBबद्दल महानगरपालिका सध्या मोठ्या प्रमाणात काम करत आहे, किंवा हॉस्पिटल काय म्हणूयात आपण त्याला, अपग्रेडेशनचं आहेत. तर त्यांनी पण एक भक्कम असा, म्हणजे मला तेच परत सांगते मी कदाचित, पण एक अधिकाऱ्यांना काय आवश्यक असतं तर अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींनी विश्वास ठेवावा,
हे कुठेतरी अभिप्रेत असतं. आणि मग तो विश्वास एकदा आहे असं दिसल्यावर मला वाटतं अधिकारी पण प्रयत्न करत असतात की त्या विश्वासाला आपण सार्थक ठरावं. सध्या चालला होता की UPSCची जी भाषा हिंदी आणि इंग्लिश वगळून बाकीच्या सगळ्या भाषा ज्या वगळण्याचा निर्णय झाला होता, त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की तो माझं स्वतःचं मत असं होतं की शेवटी भाषा हे माध्यम आहे आपले विचार मांडायचं. आणि शेवटी UPSC हे अधिकारी निवडत असते. अधिकाऱ्यांना भाषेवरच्या प्रभुत्वापेक्षा त्यांच्यावरचे संस्कार, त्यांची ज्याला आपण म्हणतो त्यांची व्हॅल्यू सिस्टम महत्त्वाची असते. आणि जेव्हा याच्यावर चर्चा चालली होती तेव्हाही मला असं वाटत होतं की भारतीय भाषांना बाद कोणतीच म्हणजे भारतातली कोणतीच सिस्टम ही भारतीय भाषांना बाद करू शकत नाही. Schemes of the government, how can government be effective, and why you have divided hospitals into civil, general, government and 5-star hospitals? Why you can't upgrade it at the same level? Thank you. That's lot of questions. That's a half dozen questions. I think I'll take your first question first. Untapped potential. उत्तर मराठीत देऊ, इंग्रजीत देऊ? मराठी. ओके. म्हणजे बरेचदा असा अनुभव येतो की व्यक्ती आपण सगळेजण आपल्यामधली पूर्ण क्षमता ओळखत नाही. ती कधीकधी आपल्याला ओळखून द्यायला लागते किंवा कधीकधी आपल्या जवळच्या व्यक्तींना ओळखून द्यायला लागते. आता आपल्यापैकी जे पालक आहेत, म्हणजे आता इन्क्लुडिंग मी, आपल्याला आपल्या मुलांमधली जी पूर्ण क्षमता आहे त्या क्षमतेपर्यंत ते पोचतील असं बघायला पाहिजे. परत मला आठवतं मी जेव्हा शाळेत होते तेव्हा माझे वडील मला सांगायचे की म्हणजे यू शूड रीच युअर पोटेन्शियल. कारण अनेक लोक आपण समाजात बघतो जे त्यांच्या पोटेन्शियलपर्यंत पोचू शकत नाहीत आणि मग त्यांचं पुढचं सगळं लाईफ इज अ लाईफ ऑफ रिग्रेट की मी जर असं केलं असतं तर मग मी तसं करू शकले असते, तर मग माझं तसं झालं असतं. याच्यापेक्षा कधीकधी ते आपल्याला उमजतं, पण कधीकधी ते आपल्या जवळपासची जी लोकं असतात ती आपल्याला उमजून देतात की तुमच्यातलं खरं पोटेन्शियल काय आहे. इट हॅपन्स बिटवीन फ्रेंड्स, इट हॅपन्स बिटवीन कलिग्स, समटाईम्स इट हॅपन्स इन द ऑफिस ऑल्सो. पुढचे प्रश्न की एक प्रश्न इज गुड इनफ? मला असं वाटतं महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे महापालिकेची हॉस्पिटल्स 5 स्टारच्या दर्जा म्हणजे पंचतारांकित हॉस्पिटलच्या दर्जाला तुम्ही आणणार का, किंवा कधी आणणार, किंवा कसं? महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्स पुढे सगळ्यात मोठं जे चॅलेंज आहे ते म्हणजे तिथे येणारा म्हणजे काय म्हणूयात त्याला, वर्किंग बियॉन्ड कपॅसिटी. आणि आपण कधीच कोणाला रिफ्यूज करत नाही. आता एखादी जर आपण स्पेशालिटी घेतली, जसं आपण हार्ट सर्जरी ही स्पेशालिटी घेतली, 10 सर्जरीजची कपॅसिटी असताना जेव्हा 100 लोक रोज येतात, आणि मला इथे पॉलिटिकल भाष्य करायचं नाही आहे, दिस इज नॉट अ पॉलिटिकल स्टेटमेंट, पण हे लोक मुंबईचे नसतात, मुंबईच्या बाहेरचे, महाराष्ट्रातले असतात, इतर राज्यातले देखील असतात. त्याच्यामुळे हॉस्पिटल्स अपग्रेडेशन इज अ कंटिन्युअस प्रोसेस. ते खरं तर कंटिन्युअसली चालू असतं. पण काय होतं, 10ची जेव्हा आम्ही 15वर कपॅसिटी करतो तेव्हा येणारा जो वर्ग असतो तो 100हून 200 झालेला असतो. आणि त्याच्यामुळे ॲट एनी गिवन पॉईंट ऑफ टाईम असं वाटतं की आमच्याकडे इनअडिक्वेट कपॅसिटी आहे. पण जर आपण राज्य शासन, केंद्र शासन आणि महानगरपालिकेच्या पर्सेंटेज बजेट गिवन टू हेल्थ पाहिलं तर महानगरपालिका ही सतत आरोग्याला प्राधान्यपूर्ण असं बजेट देत आलेली आहे. अधिकारी नसून मनीषा म्हैसकर या नावाला जे प्रचंड वलय आहे त्याच्यामुळे ही गर्दी आहे. मी असं म्हटलं होतं ऐश्वर्या रायना बघायला, म्हणजे बहुतेक त्याही बरोबर आहेत का असं मी म्हटलं. की बऱ्याचदा असं म्हटलं जातं की स्त्रियांना कामाच्या ठिकाणी प्रूव्ह करण्यासाठी डबलपेक्षा जास्त म्हणजे इतरांच्या पेक्षा पुरुषांपेक्षा स्पेशली
खूप करायला लागतं. त्याच्याशिवाय त्यांना ॲक्नॉलेजमेंट मिळत नाही. आणि असं असूनही बऱ्याचदा आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं, आपली पात्रता असूनही आपल्याला म्हणजे महिलांना डावललं जातं. अशा वेळेला तुम्ही रिॲक्ट कसं करता, हा एक प्रश्न. आणि दुसरा छोटासा आहे, 3 वर्षापूर्वी आम्ही ऑल इंडिया बॅकआउट्स कॉन्फिडेशन वुमेन्स विंगतर्फे आपल्याला मुख्य पाहुणे म्हणून बोलवलं होतं रिया कॉलेजमध्ये 2010 साली. त्यावेळेचा कार्यक्रम सगळ्यांच्या अजूनही स्मरणात आहे. त्यावेळेला जशा तुम्ही फ्रेश दिसत होतात तशाच आजही आहात. आपण फक्त प्रश्नच घेऊया. सर्वात प्रथम तुम्ही जे काही सुरुवातीला बोललात त्याच्याकरता धन्यवाद. मला खरंच सर्वांनाच धन्यवाद द्यायचे आहेत, कारण मी सुरुवातीलाच जसं म्हटलं तसं सुट्टीच्या दिवशी झोप सोडून किंवा असं ज्याला आपण मराठीत लोळत पडणं म्हणतो असं सोडून आज तुम्ही इथे सगळे आला आहात. मला खरंच मी संदीपजींना म्हटलं की इन अ वे ओव्हरवेल्म्ड वाटतं आहे. जो तुम्ही प्रश्न विचारलात, महिलांचं प्रमाण मोठं आहे, पण माझ्या अपेक्षेपेक्षा पुरुष वर्ग पण ॲक्च्युली मोठ्या प्रमाणात आला आहे. असं होतं म्हणजे बऱ्याच डिपार्टमेंट्समध्ये महिला या सिरियस इनफ नाहीत असं कदाचित मत होतं. जर IAS-बद्दल सांगायचं झालं तर IAS महिलांमध्ये एक क्लिअर जनरेशनल डिवाईड दिसते. म्हणजे जर माझ्याहून 15 वर्ष सिनियर असलेल्या IAS अधिकाऱ्यांची जर तुम्ही बोलला असाल तर त्यांच्या बोलण्यातनं असं जाणवतं, तुम्हाला असं जाणवलं असेल की त्यांना पदोपदी डिप्रेशन आलं, पदोपदी फ्रस्ट्रेशन आलं, पाहिजे असलेले त्यांना पोस्टिंग्स मिळाले नाहीत. पण हा तो काय होता? तुम्ही जर माझ्या जनरेशनच्या कोणत्याही महिला अधिकाऱ्याशी बोललात आणि मला हे म्हणजे अगदी सांगताना मला म्हणजे चांगलं वाटतं की 20 वर्षामध्ये महाराष्ट्रात काम करताना मला महाराष्ट्र शासनाने म्हणजे अशी एक म्हणण्याची पद्धत आहे बघा, मध्येही एकदा पेपरला आताच महिला दिनाच्या दिवशी येऊन गेलं, ज्याला आपण फॅशन म्हणतो ना, अशी फॅशन की सर्व महिला अधिकाऱ्यांना वाटतं की त्यांना त्यांच्या क्षमतेची पोस्टिंग्स मिळत नाहीत. पण मला हे सांगायला आवर्जून सांगावं असं वाटेल की माझ्या 20 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मला जी पोस्टिंग्स माझ्या सिनियॉरिटीच्या दृष्टीने जेव्हा राज्य शासनाने देणं अपेक्षित होतं असं मला वाटलं होतं, ती पोस्टिंग्स त्यावेळी राज्य शासनाच्या मार्फत मला मिळाली आहेत. याला एक मला जॉईन असं करावं असं वाटेल की मला आज ज्या विश्वासाने मी असं म्हणते की मला कुठेही मी केव्हा महिला म्हणून डावलल्या गेले असं झालं नाही. असं स्टेटमेंट संदीपजी मी ज्या दिवशी रिटायर होईन त्या दिवशी पण मी असं स्टेटमेंट म्हणण्याची माझी हे असावी असं मला वाटतं. पण युअर पॉईंट इज वेल टेकन. याचं एक छोटंसं उदाहरण मी देते. 93-94 साली इलेक्शन्स तेव्हा व्होटिंग म्हणजे तेव्हा बॅलेट पेपरवर व्होटिंग व्हायचं आणि तेव्हा काउंटिंगच्या वेळेस माझे जे इलेक्शनचे क्लर्क होते त्यांना मी सांगितलं होतं एक चांगल्या तुम्ही अधिकाऱ्यांची, चांगल्या कर्मचाऱ्यांची लिस्ट करा, आपण याच लोकांना काउंटिंगला घेऊ. आणि त्यांनी 2 वाचत होते की म्हणजे सिरियल नंबर 1, 3, 4 गुड, 5, 8, 10 बॅड. मग मी म्हटलं मधले कोण, हे सिरियल नंबर 6चं काय? तर त्यांनी सहजपणे, मी तुम्हाला 93-94ची गोष्ट सांगते, सहजपणे ते म्हणाले होते, मॅडम ते लेडीज आहेत, लेडीज. तेव्हा मी त्यांना विचारलं होतं, अहो पण थूल बाबू हे लेडीज चांगले असतील किंवा वाईट असतील ना कामात? तर म्हणे नाही, लेडीज आहेत. म्हणजे ते त्यांना त्यांच्या बरोबरीचे कर्मचारी आहेत हे मानायला देखील तयार नव्हते. आणि अर्थात मी तुम्हाला सांगीन तर कोणत्याही इथे उपस्थित महिलेला जराही आश्चर्य वाटणार नाही, पुरुष वर्गालाही वाटणार नाही की त्या इलेक्शनमध्ये काउंटिंगला मी 2 महिलांची टेबल्स केली होती आणि या 2 महिलांच्या टेबल्सनी ते जे सतत, तुम्हाला आठवत असेल जुन्या काही 24 तास काउंटिंग चालायचं. मग आपल्याला टी व्हीवर 24 तास पिक्चर वगैरे बघायला मिळायचे जेव्हा फक्त दूरदर्शन असायचं. तर सतत 24 तास काउंटिंग करून जी महिलांची 2 टेबल्स होती त्या टेबल्सनी काउंटिंग आधी संपवलं. का तर सर्वसाधारणपणे शासकीय कर्मचारी म्हटला की एखाद्या तासानंतर थोडासा काय ते पान खाऊन येणं, खर्रा खाऊन येणं, नंतर एक
अधिक काय म्हणायचं त्याला तेव्हा, ते अधिक इंटरेस्टनी काम करण्याकरता एक स्मोक घेऊन येणं, हे कोणत्याही महिला कर्मचाऱ्यांनी केलं नाही. महिलांमध्ये जो एक चिवटपणा असतो ना, त्या एकदा बसल्या त्या टेबलवर आणि काउंटिंग संपवूनच उठल्या. कदाचित भाज्या निवडण्याची सवय वगैरे सुद्धा उपयोगी आली असेल. नाही, मला आपल्या प्रेक्षकांना पण एक किस्सा ऐकायला आवडेल. आपला संबंधित आहे, निवडणुकीचा विषय निघाला आहे. आपण सगळे राजा भैया हे नाव ऐकून असाल. हां, त्यांच्या मतदारसंघामध्ये त्या निरीक्षक होत्या आणि मी त्यावेळेला त्या निवडणूक उत्तर प्रदेशमध्ये कव्हर करायला गेलेलो होतो. आणि तिथे एकंदर साधारण असं सर्वसाधारण नागरिकांच्या वस्तीमध्ये तर हिंस्र श्वापद शिरलं, तर ज्या पद्धतीची एकंदर प्रतिक्रिया उमटेल तशी त्या मतदारसंघामध्ये सगळा तो उत्तर प्रदेशचा तो खास थाट होता. सगळा तिकडे पुरुष प्राधान्य जे आहे राजकारणामधलं ते सगळं होतं. अशा वातावरणामध्ये मनीषा म्हैसकर तिथे निवडणूक आयोगाच्या निरीक्षक होत्या. सरकारी डाक बंगल्यामध्ये व्यवस्था वगैरे केलेली होती. तर मी तिथे कुठे राहतात असं विचारायला गेलो, त्याला लोक सांगतात ना, इथे सिंहाचा पिंजरा इकडे आहे बरं का. अशा स्वरूपात तिथे त्यावेळेचं वातावरण होतं. मला इथे पालक बरेच दिसतात, त्यांच्या मनामधला प्रश्न मी त्यांच्या वतीनं विचारतो. मी हा प्रश्न जयंत नारळीकरांना आणि मंगला नारळीकरांना एका कार्यक्रमामध्ये गप्पांच्या मुलाखतीमध्ये विचारला होता. जयंत नारळीकरांचे वडील शास्त्रज्ञ, जयंत नारळीकर स्वतः शास्त्रज्ञ, मंगला नारळीकर स्वतः त्या शास्त्रज्ञ, त्यांचे मामा मोठे गणिती. तो प्रश्न असा होता की तुम्ही शास्त्रज्ञ, तुमचे वडील शास्त्रज्ञ, आजोबा शास्त्रज्ञ, मामा शास्त्रज्ञ, काका शास्त्रज्ञ, याचं कुठेतरी खानदानकी इज्जत वगैरे काहीतरी प्रकरण पोरांच्या वरती दडपण येतं का, यांना हा का लागू पडतो. तर या IAS अधिकारी आहेत, यांचा नवरा, म्हणजे पती बिती म्हणणं बरं वाटत नाही, यांचा नवरा मिलिंद म्हैसकर, तोही चांगला मित्रच आहे, तो पण IAS आहेत. आता आई IAS, वडील IAS, म्हणजे मग पुढचं काय, असा एक प्रश्न. मला IAS क्षेत्रात माझे वडील जे काम करत होते ते काम ते बघूनच वाटलं होतं. त्यांनी पुढचं काय म्हणजे प्रॉबेबली माझा मुलगा काय असंच विचारलं ना. हां, नाही, तो सध्या त्याला सध्या एनिथिंग बट IAS असा मूड आहे त्याचा. म्हणजे तो 12 वर्षाचा आहे तो, आणि सध्या त्याला IAS म्हणजे हे काय मम्मी म्हणे, तू 9 वाजता जाते, 8 वाजता येते, वेअर इज द टाईम टू एन्जॉय लाईफ वगैरे, अशा सगळ्या तो मूडमध्ये आहे. पण आय एम होपिंग की ही इज यंग, म्हणजे 15-16 वर्षी मे बी, हू नोज. पण मला स्वतःला त्यांनी जर प्रशासकीय सेवा निवडली तर मनापासून आवडेल. त्याचा जास्त इंटरेस्ट हा फॉरेन सर्व्हिसमध्ये मला वाटतो. पण मला स्वतःला आय विल बी व्हेरी हॅपी, आय विल बी थ्रिल्ड इफ ही सेज दिस, बट इफ ही डझंट मॅटर. ठीक आहे. आणखी एक प्रश्न मला नाही, तुमच्या वतीनंच विचारतो मी, कारण ते पटकन विचारणं सोपं पडतं, मला व्यवसायच आहे माझा प्रश्न विचारण्याचा. म्हणून तुम्ही सरकारी सेवेमध्ये, नवराई सरकारी सेवेमध्ये, घरी आल्यानंतर GR ऑर्डर असे गप्पा असतात का? मला म्हणजे तुम्ही हा प्रश्न विचारलात, चांगलं झालं, कारण मला ॲक्च्युली आवर्जून सांगायचं आहे की आपण सगळे कसं आहे, आपण अभिमान पिक्चर पाहिल्याने प्रेरित आहोत. आणि मग बरेचदा मला सुरुवातीला आठवतं, माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि तेव्हा आमच्या जिल्ह्यातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याला आम्ही आमच्या घरी जेवायला बोलवलं होतं. तर त्यांनी बरंच सगळं, म्हणजे जस्ट किती 6 महिने झाले असतील लग्नाला, त्यांनी सगळं ठीक छान वगैरे असं केलं. जाता जाता एक वाक्य बोलून गेले आणि मला त्या रात्री झोप नाही आली, रात्रभर झोप नाही आली. ते काय बोलून गेले जाता जाता, हे सगळे छान आहे म्हणे मनीषा, पण एका मान्यात 2 तलवारी कधीच राहू शकत नाही. मला सांगा, कोणी असं बोलल्यानंतर कशी झोप येणार आहे. पण आता माझ्या लग्नाला आता 18 वर्ष झालीत, टचवूड. आणि आता मला असं सांगावंसं वाटतं की अनेकदा असे प्रसंग असतात, म्हणजे ज्या संघर्षाबद्दल संदीपजी तुम्ही बोललात, एव्हरी डे इज अ न्यू चॅलेंज. आणि तेव्हा असं कोणीतरी आपल्याला आवश्यक असतं की ज्याच्याबद्दल आपण सगळं बोलू शकू, आणि तो म्हणजे आपल्या जॉब्सचे जे काही पॅरामीटर्स आहेत किंवा ज्या काही अडचणी आहेत, अडचणी म्हणण्यापेक्षा या सर्व्हिसमध्ये जे काही चांगलं आणि वाईट असतं ते जाणून आपल्याला त्याच्याबद्दल काही डेव्हिल्स ॲडव्होकेट प्ले करू शकेल किंवा अजून काही करू शकेल. पण आता कुठे गेले? तर नाही, एक सेकंड, आय जस्ट वॉन्टेड टू टेल हिम
की सकाळी 1 तास विदाऊट फेल आम्ही एकत्र वॉक घेतो. आमच्या घराशेजारी मरीन ड्राईव्ह आहे आणि मरीन ड्राईव्हवर अगदी म्हणजे महिन्याला 1-2-3 दिवसच असं होत असतील की आम्ही वॉक घेत नाही. आणि या वॉकमध्ये GR येस, सर्क्युलर येस, मिलिंदचा वर्क डे काय होता, माझा काय झाला, असं आम्ही सगळी चर्चा करतो. आणि अजून एक सांगायचं आहे, माझे एक अजून बॉस होते, त्यांनी मला एक असा प्रश्न विचारला, काहीतरी असं टिपिकल मंत्रालयीन काहीतरी प्रश्न आला होता. म्हणे तुझ्या बॉसचं एक म्हणणं आहे आणि तुझ्या बॉस इन लॉचं दुसरं म्हणणं आहे, तर तू आता कोणाचं म्हणणं ऐकशील. म्हणजे अगदी बॉस इन लॉ कॉईन होईपर्यंत हे झालेलं आहे. पण आय थिंक मला जर आज कोणी विचारलं की माझ्या ग्रेटेस्ट स्ट्रेंथ्स काय आहेत, तर ज्या काही मी सांगीन त्याच्यात माझा नवरा मिलिंद इट्स वन ऑफ माय ग्रेटेस्ट स्ट्रेंथ. मला वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकच जण म्हणजे मुंबईमध्ये प्रत्येकच व्यक्ती आणि प्रत्येकच महिला ते करत असते. थोडं म्हणजे एक तर वेळेचं नियोजन, आणि मुंबईत राहणारा प्रत्येक व्यक्ती हे वेळेच्या नियोजनमध्ये पटाईत असतो. आणि ज्याला आजकाल नाऊ मोमेंट असं म्हणतात, म्हणजे आजचा क्षण महत्त्वाचा आहे. आता मी तुमच्याशी बोलते किंवा आपण सगळेजण इथे जमलो आहे, तर हा क्षण, ही वेळ महत्त्वाची आहे. याच्या मागे काय घडलं, चांगलं वाईट त्याच्यात फार पडण्यात अर्थ नाही. पुढं काय होणार आहे याची आयदर चिंता किंवा त्याच्यानी सुखावून जाण्यात अर्थ नाही. आय थिंक नाऊ मोमेंट इज वन थिंग. ऑफिसचं काम करत असताना फार घरचा विचार अवॉइड करावा. घरी असताना ऑफिसचं काम आणू नये. घरी असताना पूर्ण वेळ मुलाला द्यावा किंवा नवऱ्याबरोबर द्यावा, त्याचा होमवर्क करावा, एकत्र सिनेमा पाहावा. पण ऑफिस जर ऑफिसमध्ये ठेवलं, घर जर घरी ठेवलं, आणि हे ब्रॉडली मोस्ट ऑफ द टाईम शक्य होतं. सांगलीला जेव्हा पूर आला होता तेव्हा 13 दिवस नॉट जस्ट मी, आमचं पूर्ण प्रशासन ऑफिसमध्येच होतं. पण अशी अपवादात्मक परिस्थिती वर्षातनं कधीतरी एकदा, 2-3 वर्षातनं कधीतरी एकदा घडत असते. अदरवाईज युअर ऑफिस इज युअर ऑफिस, युअर होम इज युअर होम. आणि जर प्रायोरिटीज करेक्टली केल्या, म्हणजे मुलाची बायोलॉजीची परीक्षा असताना तुमच्या कमिशनरना सांगून 1 दिवस सुट्टी घेतली, और जे काही गोष्टी असतात त्या केल्यात, तर मला वाटतं आपण सर्वच जण करतो तसं होतं मॅनेज. मला वाटतं इकडे बरेच विद्यार्थी आहेत जे IAS साठी प्रयत्न करणार आहेत. त्यांच्यापैकी एखादा प्रश्न. आता म्हणजे तुझी कॉम्पिटिशन ही तुझ्या बरोबरच्या यंगस्टर्सची आहे. सो ऑल ऑफ यू आर ॲक्च्युली इन द सेम बोट अगेन. मी जसं सांगितलं, UPSC 3 गोष्टी 3 वेगळ्या वेळेला टेस्ट करतं. प्रिलिम्समध्ये तुमचा नॉलेज बेस टेस्ट करतं, पण व्हेरी फ्रँकली प्रिलिम्स नंतर सायप्रसची म्हणजे लेट्स से काय म्हणूयात आपण, टर्कीची राजधानी काय, फार काही फरक पडत नाही. म्हणजे मला BMCत काम करत असताना अर्ध्या देशाच्या राजधानी माहीत नसलं तरी चालतं, पण सुरुवातीला तो नॉलेज बेस महत्त्वाचा असतो. कारण नॉलेज ही त्याच्यात राजधानी किंवा दुसरी पानिपतचं युद्ध केव्हा झालं हे टेस्ट करण्याची आयडिया नसते. तर तुम्ही तुमच्या वृत्तीनी, अभ्यासू वृत्तीनी किती नॉलेज मिळवलं आहे हे महत्त्वाचं असतं. सेकंड, हे तुमचं विश्लेषण, अनालिसिस कपॅसिटी बघतं मेन्स ब्रॉडली. आणि इंटरव्ह्यू हे तर तुमची पर्सनॅलिटीज बघत असतं. म्हणजे तुम्ही कुठे अतिरेकी भूमिका घेता आहे का, तुम्ही सिस्टमला, समाजाला जशा प्रकारचे अधिकारी अपेक्षित आहेत तसे आहेत का. तुमची जर परमिशन असेल तर इंटरव्ह्यूमध्ये कसे प्रश्न विचारतात मी तुला सांगते. मी खूप तयारी करून गेले होते इंटरव्ह्यूची. असे माझ्याकडे 1.5 वर्ष पिक्चर न पाहता अभ्यास केल्यामुळे माझ्याकडे असा कोणताही विषय काढला की त्याचे असे बंचेस वगैरे तयार होते. आणि मला वाटलं की आता माझा इंटरनॅशनल रिलेशन्स हा विषय होता. त्याच्यामुळे मला माहिती आहे कुबेरजी इज ॲक्च्युली अन एक्सपर्ट इन इंटरनॅशनल अफेअर्स. पण तेव्हा त्या काळात कोल्ड वॉर संपला होता, USSR स्प्लिट होत होतं, बर्लिन वॉल पडली होती.
अशा अनेक गोष्टीत मी आपली गेले होते. वा आता काय विचारा प्रश्न. आणि त्यांनी मला पहिला किंवा दुसरा प्रश्न काय विचारावा की म्हणे समजा आम्ही तुला UPSCत सिलेक्ट केलं, तू IAS झाली. सपोजिंग यू ऑल्सो मॅरी एन IAS ऑफिसर. एखाद्या दिवशी तुम्ही दोघंही जण खूप उशिरा घरी आलाय, दोघंही थकलेला आहात, रात्री 9 वाजले आहेत. हू विल मेक द टी? मला वाटलं मी फार हुशारीने उत्तर देते. तर मी म्हटलं की आय होप वी विल हॅव अ सर्वंट इन द हाऊस हू विल मेक इट फॉर अस. तर त्या मॅडम माझ्याहून हुशार, ऑब्व्हियसली त्या UPSCच्या बोर्डवर होत्या. ते म्हणतात ना सर्वंट असेल पण सपोजिंग ही इज ऑन लीव्ह दॅट डे, देन हू विल मेक द टी? सो असे प्रश्न विचारतात. आता याच्यात तुम्ही काय उत्तर देता? आणि असे सिरीज ऑफ प्रश्न विचारल्यावर तुमची पर्सनॅलिटी म्हणजे तुमची जी व्हॅल्यू सिस्टम आहे ही कुठेतरी प्रगट होत असते. आणि मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत की तुम्ही विचारलं नाही मला की तुम्ही शेवटी उत्तर काय दिलं. नाही तो खरं मी विचारणार होतो पण आता तुम्ही विषय काढलात तर मग काय नाही, मी उत्तर असं दिलं होतं की मॅडम आय विल मेक द टी. मला शेवटचं तीनच मला फक्त एकच सांगायचंय. प्रॉब्लेम मला तुझ्या जनरेशनचा काय दिसतो की माझ्या जनरेशनपेक्षा आजच्या जनरेशनला डिस्ट्रॅक्टिंग मीडियम्स खूप आहेत. म्हणजे आमच्याकडे कसं होतं त्या काळात चॅनेल्स नुकते आले होते. दे वॉज जस्ट वन दूरदर्शन, 9:30च्या बातम्या चॅनेल्सवर जस्ट कमिंग इन. आता मी बघते आणि कलर TV जस्ट आला होता. आता मी बघते इन अ वे इट इज फ्रायटनिंग. म्हणजे तुमच्याकडे चॅनेल्स तर आहेतच, त्याला काही अंतच नाही आहे. आपण दिवसाला किती चॅनेल पाहिजे, किती सिनेमे पाहिजे त्याला. त्याच्यानंतर हे जे सगळं टेलिकम्युनिकेशनचं जे एक एक्सप्लोजन झालेलं आहे, साधा एक मोबाईल असताना आणि विथ व्हॉट्सॲप आणि विथ कंटिन्युअस टेक्स्टिंग, त्याच्यामुळे हे मी माझ्या काळात 1.5 वर्ष विदाऊट पिक्चर राहू शकले. इट्स नॉट न्यू, म्हणजे इट वॉज नॉट डिफिकल्ट देन. पण आजकाल जी डिस्ट्रॅक्शन्स आहेत ना, ती डिस्ट्रॅक्शन्सनी डिस्ट्रॅक्ट न होता आपल्याला जे काही मार्गावर चालायचं आहे ते मार्गस्थ होणं मला फार महत्त्वाचं वाटतं. मला असं वाटतं की तीनच प्रश्न शेवटचे घ्यायचे आणि मुलांना संधी देऊया. मुलांना म्हणजे विद्यार्थ्यांना नाही, आपण विनंती प्लीज मान्य करा या अर्थाने की एवढाच मोठा जमाव बाहेर थांबलेला आहे, अनेकांना त्यांना भेटायचं आहे. त्यामुळे 3 प्रश्नांमध्ये कार्यक्रम संपवायचा आहे. आणि तुझा जो प्रश्न होता ना, खरं सांगू का, प्रत्येक परीक्षेच्या वेळेला आपल्या वेळेला परीक्षा अवघड होते असं वाटत असतं. त्यामुळे त्याचं काही एवढं काही मनावर घेऊ नको. मुलं तुम्ही एक विचार, तू एक विचार. मॅडम, माझा असा प्रश्न आहे, त्या प्रश्नाशी संलग्न की मॅडम अभ्यास करताना की एक सेल्फ मोटिवेशनची आवश्यकता असते, त्यासाठी तुम्ही काय सांगा? येस, मी काय केलं होतं मी सांगते. आणि दॅट इज द सिम्पलेस्ट थिंग. मी एक डायरी ठेवली होती. कधी कधी प्रत्येक जण जो अभ्यास करतं, म्हणजे तुमच्यापैकी जे UPSCचा अभ्यास करतायत, काही दिवस असं वाटतं की आपण जग जिंकू शकतो. महाराष्ट्रात काय आपण इंडियात फर्स्ट येऊ शकतो असं वाटतं काही दिवस. आणि काही दिवस असं वाटतं की फर्स्ट येण्याचं सोडा, साधी प्रिलिम्स पास होऊ शकत नाही. आणि त्याच्याकरता एक म्हणजे मी डायरी ठेवली होती. मला जे काही मी ॲक्च्युली आजही, ज्याला कॅथार्सिस म्हणतात, आजही मला ही खूप चांगली प्रक्रिया वाटते की आपली जे थॉट्स असतात, कधी पॉझिटिव्ह असतात, कधी निगेटिव्ह असतात, ते त्याला जर आपण वाट दिली तर ती आपल्याला बरेच ते आपण सॉल्व्ह करत जातो. How far do you think we should depend on coaching classes and ourselves? म्हणजे किती आम्ही त्यांच्यावरती डिपेंड करावं का नाही करावं? आय थिंक कोचिंग क्लासेस इज अ ग्रेट आयडिया. कारण कोचिंग क्लासेस कसं असतं, कोचिंग क्लासेसला गेल्या 30 वर्षाचा अनुभव असतो. आणि त्याच्यामुळे कोचिंग क्लासेस इज अन अमेझिंग आयडिया. आणि महाराष्ट्रात, मुंबईत जर बोलायचं झालं तर VT स्टेशनच्या समोर जी शासनाची स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स आहे, इट इज अन एक्सलंट. ते दिसायला काही फारसं इम्प्रेसिव्ह वाटत नाही. म्हणजे कोणी पण जर फर्स्ट टाईम गेलं तर हे काय मला शिकवणार आहे अशा टाईपचं होतं. पण इट मेक्स ऑल द डिफरन्स. म्हणजे माझ्या सक्सेसमध्ये ज्या कोणाचा मोठा वाटा आहे, खारीपेक्षा मोठा वाटा आहे मी म्हटलं तर ते SISC एक मुंबईत आहे. आणि दिल्लीला पण बरेच क्लासेस आहेत. आय थिंक इट इज ऑल्सो अन एक्सलंट आयडिया इफ यू कॅन गो टू डेली फॉर अ व्हाईल.
कारण तिथे महाराष्ट्रात आपल्याला मुंबईत किंवा महाराष्ट्रातल्या लोकांशी आपल्याला इंटरॅक्ट करता येतं, पण दिल्लीमध्ये उत्तर प्रदेश, बिहार या सगळ्या मुलांशी हे करता येतं. सो कोचिंग क्लासेस विल नॉट मेक यू पास द एक्झाम, बट इट इज अ व्हेरी गुड मीन्स टू गेट थ्रू द एक्झाम्स. नमस्कार मॅडम. मॅडम, आपली भारतीय संस्कृती पुरुषप्रधान संस्कृती आहे. मी आत्ता 93ची म्हणजे 93चा माझा जन्म आहे, तरी पण मी कॉलेजमध्ये काउन्सिलमध्ये पाहते की मुलं जे स्टुडंट्स असतात, जे GS असतो तो मुलींचं ऐकत नाही. म्हणजे आम्हाला काय म्हणतात, जे क्लास रिप्रेझेंटेटिव्ह वगैरे असतात, आम्ही इव्हेंट्स वगैरे ऑर्गनाईज करतो, पण तरी पण आजही मी पाहते की मुलींना डावललं जातं. तर तुम्हाला पण अनुभव आला असेल की बऱ्याचदा वी हॅव टू डील विथ मेल इगो. सो व्हॉट आर द वेज ऑफ डीलिंग विथ दिस मेल इगो अँड प्रूव्हिंग आवरसेल्व्स? दिस इज प्रॉबेबली द टफेस्ट क्वेश्चन. मी जसं म्हटलं की सर्व्हिसबद्दल बोलायचं झालं तर मला खरंच म्हणजे हा कधी प्रश्न आला नाही, कारण जे मला वाटलं मला देय आहे ते मिळालं, पण इट हॅपन्स ऑल द टाईम. आता जसं सांगलीला जेव्हा माझं पोस्टिंग झालं तेव्हा सांगली, आय मीन बोथ ऑफ यू नो, हा पॉलिटिकली फार बलाढ्य जिल्हा समजला जातो. इट इज, आणि म्हणून मला एक मंत्री होते, ते सांगलीचे नव्हते, हे मला क्लॅरिफाय करायला पाहिजे, दुसऱ्या जिल्ह्यातले होते, पण ते असं पहिल्याच महिन्यात म्हणून गेले की हा इतका टफ जिल्हा आहे, तुम्ही बाई माणूस तुम्ही आलाय, कसा काय जिल्हा जमणार आहे माहीत नाही. म्हणजे काही गरजच नव्हती खरं म्हणायची, पण तरी म्हणून गेले होते. तेव्हा मी त्यांना एवढंच सांगितलं होतं, मी त्यांना म्हटलं होतं, सर मी पूर्ण प्रयत्न करीन या जिल्ह्याला न्याय करायचा, बिकॉज दॅट्स ऑल आय कॅन डू. ऑल आय कॅन डू इज टू मेक एफर्ट्स. पण या व्यक्तींना तितका प्रांजळपणा होता की 2 वर्षांनी मला म्हणायचा की आम्ही असं म्हटलं होतं, मी तुला असं म्हटलं होतं, पण यू हॅव प्रूव्ड युअर सेल्फ. मला काय सांगायचं आहे की बरेचदा आपल्या अवतीभवतीचे लोक आपल्यावर डाऊट करत असतात, अंडर एस्टिमेट करत असतात किंवा आपल्याला डाऊट करत असतात. याच्यानी डिप्रेस न होता किंवा याच्यानी मन छोटं न करता प्रयत्न करत राहायचे. त्या मॅडम जसं म्हटल्या तसं कदाचित अदरवाईज जर 10 on 10 प्रयत्न केले असतील तर 12 on 10 करायचे. पण शेवटी जर पुरेसे प्रयत्न केले तर आय थिंक पीपल ऑल्सो हॅव टू ॲक्नॉलेज, तुझा जो GS आहे ही विल हॅव टू ॲक्नॉलेज यू ॲट सम पॉईंट ऑफ टाईम. मुंबई शहरामध्ये किंवा बाहेरही खूप मोठ्या प्रमाणामध्ये IAS करता मुलं बसतात. दिल्लीला किंवा बाहेरच्या राज्यांमध्ये, पुण्यामध्ये सगळ्या ठिकाणी खूप मोठ्या फॅसिलिटी आहेत. तर मुंबई शहरामध्ये IAS किंवा IITच्या परीक्षा देणाऱ्यांसाठी 24 तास अशी उपलब्ध एकही लायब्ररी नाही आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अशी एक 24 तास सुसज्ज अशी लायब्ररी आपण या मुलांकरता सुरू करून देणार का? थँक्यू सर. याचं पार्ट सरकारी उत्तर आहे आणि पार्ट मला काय वाटतं ते सांगते. जे पहिला पार्ट सरकारी असतो असा आहे की हा विषय मी महानगरपालिकेत डील करत नाही, माझे कलिग तो विषय बघतात. पण ज्या प्रकारे आता इथे उपस्थित लोकांनी उत्स्फूर्त टाळ्या वाजवल्या आणि म्हणजे इट इज अ नीड ऑफ द आवर, तर मी हा विषय आयुक्तांना नक्की सांगीन. आणि सर्टनली महानगरपालिकेची किंवा महाराष्ट्र शासनाची 24 तास असणारी अशी अभ्यासिका किंवा लायब्ररी करण्याचा आपण निश्चित प्रयत्न. धन्यवाद सर. थँक्यू. मी हाच प्रश्न कदाचित 2 प्रश्नांपैकी एक प्रश्न माझा असा होता की महानगरपालिकेच्या वतीने मार्गदर्शनपर असं एक केंद्र उभारावं, हा एक प्रश्न होता, तो सरांनी पूर्ण केला आहे. दुसरा प्रश्न असा आहे की परीक्षेची तयारी करताना तुम्ही कुठल्या काळजी घेतली, म्हणजे कशा पद्धतीने त्याचा टायमिंग, वेळेचं नियोजन वगैरे सगळ्या ह्या गोष्टी केल्या, ते तुमचा अनुभव सांगितलं तर खूप बरं. आणि किती वर्ष किती तास दिवसातले अभ्यास वगैरे करायचा, तसं काय होतं? मी मागच्या ग्रुपला पण सांगितलं की मेहनत तर लागते ऑफकोर्स, पण फोकस्ड मेहनत करता आली पाहिजे. म्हणजे त्या काळात फॅशन होती, आताही असेल आय थिंक, की प्रत्येकजण मी किती तास अभ्यास केला याची चढाओढ करायचं. मग कोण म्हणायचं 12 तास, कोण म्हणायचं 14 तास, कोण म्हणायचं मी अख्खी नाईट आऊट केली. आणि मी एकदा नाईट आऊट केली तर मला पुढचे 3 दिवस अभ्यासच नाही झाला. बिकॉज शेवटी आपल्या बॉडीची एक मर्यादित क्षमता असते. वन कॅन बी ॲट द पीक ओनली फॉर सो मेनी अवर्स. सो फर्स्ट थिंग, अवर्स इज नॉट इम्पॉर्टंट.
ऑफकोर्स एक बेसिक 8 तास जर धरले तर 8 तासाच्या वरती किती तास करता इट्स नॉट इम्पॉर्टंट, पण ते 8 तास तुमच्या पीक क्षमतेमध्ये तुम्ही करता आहे की नाही हे महत्त्वाचं आहे. सेकंडली, सम ऑफ अस आर अर्ली मॉर्निंग पर्सन्स अँड सम ऑफ अस आर लेट नाईट पर्सन्स. ट्राय टू फाइंड आउट तू कोण आहेस. लाईक मी, आय एम एन अर्ली मॉर्निंग पर्सन. आय एम ॲट माय बेस्ट इन द मॉर्निंग. अर्लियर द बेटर. 4 वाजता I think I can conquer the world, 4 AM in the morning. But not everybody is like that. There are so many people की जे रात्री 12 वाजता उत्तम काम करतात. सो सेकंड इज आयडेंटिफाय की तुझ्याकरता कोणता वेळ बेस्ट आहे आणि त्या वेळेमध्ये ट्राय टू मॅक्सिमाइज इन दॅट आवर. UPSCची परीक्षा ही शेवटी, इनफॅक्ट ते आधीच्या याला सांगायचं राहिलं, पण UPSCची परीक्षा ही शेवटी 2 गोष्टींची आहे. एक म्हणजे तुमच्याकडे किती ज्ञान आहे, पण ते तुम्ही कसं लिहिता, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कारण माझ्याबरोबर एक मुलगा होता, त्याला आम्ही गुरुजी म्हणायचो, कारण त्यांनी म्हणे पॉलिटिकल सायन्सची 25 पुस्तकं वाचली होती. सो वी यूज टू कॉल हिम गुरुजी. पण ती 25 पुस्तकं वाचणं कुड बी इम्पॉर्टंट, बट व्हॉट इज इम्पॉर्टंट इज तुम्ही जे आत्मसात केलं आहे ते तुम्ही नेमक्या 120 शब्दामध्ये किंवा 200 शब्दामध्ये कसं लिहू शकता. सो इफ यू आर गोइंग टू स्टडी 8 hours एव्हरी डे, त्याच्यातला किमान 1 ते 1.5 तास लिखाणाची प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि आपल्याला काय म्हणायचं आहे हे थोडक्यात, मुद्देसूदपणे आणि ऑलमोस्ट लाईक अ फ्लो. इट शुड रीड लाईक, म्हणजे जरी आपण काहीतरी हिस्ट्री किंवा पॉलिटिकल सायन्सचं अत्यंत काहीतरी क्लिष्ट असं लिहित असू, तर इट शुड रीड लाईक अ पोएम. इट शुड हॅव दॅट फ्लो. सो या 3 गोष्टी, किती तास अभ्यास करतात महत्त्वाचं नाही, पण पीक ऑप्टिमम कॉन्सन्ट्रेशननी केलं पाहिजे. बेस्ट वे जी तुझ्याकरता असेल, प्रत्येकाची वेगळी असते, रेकग्नाइज दॅट आणि ते हे कर. आणि लिहिण्याची सराव हा मोठ्या प्रमाणात केला. तुमच्या उत्तराच्या अनुषंगाने कुमार गंधर्वांचा एक किस्सा सांगायला हवा. तरुण पोर आहे, त्याला माहिती नसेल. कुमार गंधर्वांना हा प्रश्न विचारला होता की उत्तम गाण्यासाठी किती तास रियाज करायला हवा, 12 तास, 15 तास, 18 तास. त्यांनी उत्तर दिलं, तुला गायक व्हायचं का पैलवान व्हायचं. ओके, माझं नाव झहीर मुलानी आहे. मॅडम, आमचा एक ग्रुप आहे UPSCची तयारी करणाऱ्याचा, आणि त्यामध्ये तुम्ही आणि विश्वास नागरे पाटील हे आमचे प्रेरणास्रोत आहात. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की मॅडम, इंटरव्ह्यूसाठी विशेष अशी काय तयारी केली पाहिजे, UPSCची काय अपेक्षा आहे, आणि त्या अनुषंगाने कशा पद्धतीनं इंटरव्ह्यूची तयारी झाली पाहिजे. बस आधी प्रिलिम्समध्ये आपलं बेसिक नॉलेज टेस्ट झाल्यानंतर आणि मेन्समध्ये एक डिफरंट स्किल टेस्ट हे टेस्ट झाल्यानंतर इंटरव्ह्यू हे बेसिकली तुमची पर्सनॅलिटी किंवा तुमची व्हॅल्यू सिस्टम काय आहे हे टेस्ट करतं. आता काही प्रश्न हे खूप ऑब्वियस असतात की तुझं नाव, तू कुठे वाढला, तुझं गाव, तुझं बॅकग्राऊंड, तुझे छंद, तुझ्या आवडी, हे आणि ऑप्शनल्स, हे तर खूप एक्सपेक्टेड प्रश्न असतात. पण मी आधी जसं सांगितलं, मी अशी खूप तयारी करून गेले होते. आणि माझं जे पॉलिटिकल सायन्स आणि लॉ हे जे 2 विषय होते, असे ग्रंथ वगैरे जमवले होते आणि आदल्या दिवशी सगळ्या ग्रंथांचा वगैरे अभ्यास केल्यानंतर याच्यातले काहीच प्रश्न मला विचारले नाहीत. कारण तोपर्यंत त्यांना माहीत असतं, शेवटी कसं आहे, शेवटचे 2000 मुलांना इंटरव्ह्यूला बोलवतात, त्यांना माहीत असतं. आणि मी मगाशी संदीपजींना म्हणत होते की इन अ वे हे 2000 प्रत्येकजण सारख्याच कॅलिबरचा असतं, त्याच्यातनंच कोणीतरी 100 सिलेक्ट होतात. इन अ वे इट्स व्हेरी अनफेअर. आणि मग ते थोडंफार कुठंतरी दैवावर म्हणूयात, नशिबावर असतं. पण तुमची व्हॅल्यू सिस्टम आणि तुमची जी बेसिक एथिक्स आहे हे कुठे टेस्ट करणारे प्रश्न बरेचदा विचारलेल्या जातात. पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये मला जो प्रश्न विचारला होता, मला मुद्दामून तुम्हाला सांगायचं आहे सगळ्यांना की कसा इन अ वे इररेलेव्हंट प्रश्न विचारतात, पण त्याच्यातनं तुमच्या उत्तरांनी किंवा तो प्रश्न आल्यावर तुमच्या पॉईजनी कसं आहे, हे इंटरव्ह्यू पॅनल हे प्रशासनामध्ये किंवा पब्लिक लाईफमध्ये 30 आणि अधिक वर्षाचा अनुभव असलेले लोक असतात. त्याच्यामुळे तुम्ही आत आलात की ते तुमच्याबद्दल बरंच काही ते तुमच्याबद्दल समजू शकतात. जेव्हा मी तुझ्यासारखी असताना सांगितलं होतं तेव्हा मला याच्यावर विश्वास नव्हता बसला. पण आज मला असं वाटतं की 20 वर्ष प्रशासनात असताना बऱ्याच जणांना आपण त्यांच्या बॉडी लँग्वेजनी किंवा ते काय उत्तर देत आहेत म्हणण्यापेक्षा ते कसं उत्तर देत आहेत याच्यातनं आपण त्यांना हे करू शकतो. सो सिम्पल आहे की मॅक्सिमम गोष्टीचा आपल्याला गोष्टीची माहिती पाहिजे,
पण आपण जर एखादा स्टँड घेतला असेल तर तो स्टँड डिफेंड करण्याची आणि रिझनेबली डिफेंड करण्याची आपल्यात क्षमता पाहिजे. आणि दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घ्यायचं, म्हणजे हेकेखोरपणा हा इंटरव्ह्यूमध्ये कधीही चालत नाही असं मला स्वतःला वाटतं. आणि जो प्रश्न सांगायला पाहिजे जो मला विचारला होता, इतकं सगळं अभ्यास करून गेल्यावर मला इंटरव्ह्यूमध्ये काय प्रश्न आला की समजा आम्ही तुला सिलेक्ट केलं आणि तू IAS झाली आणि तुला जर IAS नवरा पण मिळाला आणि तुम्ही दोघंही जर एकदा रात्री थकून भागून 9 वाजता घरी आला तर चहा कोण करेल? त्याच्यावरचं त्यांनी दिलेलं उत्तर पण खूप चांगलं आहे आणि ते का आता असं का आपण ते पण आवडेल. मी पहिल्यांदा असं म्हटलं होतं, मला वाटलं मी खूप हुशार होते, मला वाटलं मी हुशारीने उत्तर दिलं होतं की मॅडम आय थिंक की आमच्याकडे कोणीतरी सर्वंट असेल तो चहा करेल, ती चहा करेल. पण त्या मॅडम अधिक हुशार निघाल्या, ते म्हणे नाही ते सर्वंट होता पण तो लीववर होता तर कोण चहा करेल. हॅलो. तर मला जे मनात आलं होतं ते, आता अशा प्रश्नाला तुम्ही काही तयारी करून जाऊ शकत नाही. सो मी म्हटलं होतं की मॅडम आय विल मेक इट. इट मेड हर हॅपी अपॅरेंटली. हॅलो प्रसाद, मी आणि मला विचारायचं होतं की तुम्ही कसं काय निवडलं की आता UPSC व्हायचं आहे किंवा हा आपल्याला मार्गदर्शक म्हणून तुमचा मार्गदर्शक कोण होता? आणि कारण मला वाटतं तुम्ही पाटणकर, तर त्याबद्दल आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. आणि एवढ्या सांगलीसारख्या जिल्ह्यात तुम्हाला वाटलं नाही व्हायचं आहे, कारण आम्हाला मुंबईत आज सर्व मिळतं आहे. इट्स ट्रुली ग्रेट की आज आम्हाला अवेलेबल आहे, आम्हाला क्लास म्हटल्यावर मिळतोय. तर तुम्हाला कधी वाटलं आणि त्याच्याबद्दल आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. थँक्यू. ऍक्च्युली तुझं नाव काय? प्रसाद माळी. प्रसाद. येस, माझा आजोळ आहे. प्रसाद, मी आधीच्या ग्रुपला सांगत होते की ॲक्च्युली मी सांगलीत 3.25 वर्ष काम केलं आणि म्हणून मला बरेच जण मी सांगलीची आहे असं म्हणतात, पण सांगली हे माझी कर्मभूमी होती. माझं सगळं शिक्षण हे नागपूरला झालं. म्हणजे माझा जन्म पुण्याला जरी झाला असला तरी माझं सगळं म्हणजे अगदी KG पासनं ते ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण नागपूरला झालं. पण नागपूरलाही तुझा प्रश्न तितकाच व्हॅलिड आहे. माझे वडील या सेवेत होते आणि ते त्यांच्या कामामध्ये मला खूप हळूहळू इंटरेस्ट येत गेला. म्हणजे ते आम्हाला बरेचदा, मला आणि माझ्या भावाला ते आम्हाला बरेचदा दौऱ्यावर न्यायचे आणि मग ते तेव्हा आदिवासी विभागात होते आणि त्याच्यामुळे गडचिरोलीतली जी रिमोट मोस्ट विलेजेस आहेत, बिनागोडा आणि कुवाकोडी, आणि त्या काळात 80s मध्ये तेव्हा तिथे पूल पण नव्हता साधा, म्हणजे 4th यांनी काय म्हणतात त्याला, नदीतून जायला लागायचं. तर त्यांच्याबरोबर दौऱ्यावर जात असताना मला त्याच्यातला इंटरेस्ट येत गेला. आधी मी मेडिकलला ॲडमिशन घेतली होती, पण त्याच्यानंतर एकदा बाबांचं एक ट्रेनिंग आलं होतं जयपूरला, आणि तेव्हा जयपूरला ट्रेनिंगला गेल्यावर त्या जयपूरची ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर म्हणाले होते शी कॅन ऑल्सो जॉईन. आणि म्हणून मी एक दिवस असंच जॉईन केलं होतं, असं एक मागच्या खुर्चीत मला बसायला दिलं होतं त्यांनी. आणि मग 30 भारतभरातले, दिस इज इन 86, भारतभरातले 30 अधिकारी एकमेकांचे चॅलेंजेस सांगत होते, एकमेकांना प्रत्येकाच्या स्टेटबद्दल बोलत होते. आणि मग मला म्हणजे आय रिअली थॉट की दिस इज इट फॉर मी. म्हणून मग मी मेडिसिनची सीट सोडून दिली. पण मला तुम्हाला सगळ्यांना अजून एक सांगायचं आहे की IAS होणं ध्येय हे उत्तम आहे, पण आपल्यापैकी कोणीच, इन्क्लुडिंग मी, कोणीही असं म्हणू शकत नाही की IAS मी होणार म्हणजे मी IAS होणार. येस, पण यू हॅव टू प्लॅन फॉर अ प्लॅन B ऑप्शन. कारण शेवटी 2-3 लाख लोक बसतात, 50-60 100 लोक फायनली सिलेक्ट होणार आहेत, आणि त्याच्यामुळे प्लॅन B ऑप्शन प्लॅन करणं फार आवश्यक आहे. मी तो माझ्याकडे आता 5 इयर्स लॉ कोर्स करून हा प्लॅन B ऑप्शन चूज केला होता. पण आय थिंक आय मस्ट थँक गॉड की मला म्हणजे माझा जो प्लॅन A ऑप्शन होता तो मला मिळाला. आणि मी माझ्या कलिग्सना नेहमी म्हणते की IAS अधिकारी जे आहेत ना, कोणाचाच IAS हा प्लॅन B ऑप्शन नाही आहे. आणि दे हॅव बीन सो फॉर्च्युनेट की जे त्यांना व्हायचं होतं ते त्यांना नशिबाने साथ दिली आहेत म्हणून ते होऊ शकले आहेत. सो मग आय थिंक आमचं पण असं कर्तव्य ठरतं कुठेतरी टू गिव्ह इट अवर बेस्ट टू द सर्व्हिस. मॅडम, दिल्लीला गेल्याशिवाय IAS होणं कठीण आहे, हे किती खरं आहे? मला वाटतं इंटरव्ह्यूला गेलेलं उत्तम, पण प्रिलिम्स मेन्स हे जे आहे
हे सर्टनली म्हणजे माझ्या अनुभवाच्या नंतर महाराष्ट्र 20 वर्ष पुढे गेला आहे आणि महाराष्ट्रात तेवढे जास्त महाराष्ट्रातले मुलं मुली आय एस झालेले आहेत. तर टिल इंटरव्ह्यू जायची गरज नाही. इथे VTला जे SIAC आहे महाराष्ट्र शासनाची उत्तम इन्स्टिट्यूट आहे. ती दिसायला फारशी चांगली दिसत नाही, म्हणजे फार कॉन्फिडन्स जनरेटिंग प्रथमदर्शनी जरी वाटत नसली तरी इट हॅज अमेझिंग फॅकल्टी, इट हॅज अन एक्सलंट लायब्ररी, त्यांची स्वतःची एक नेटवर्किंग आहे. सो जर विषय व्यवस्थित निवडले आणि जर मेहनत जिद्द केली, मी मागच्या ग्रुपला सांगत होते आजच्या पिढीला खूप जास्त डिस्ट्रॅक्शन्स आहेत. ती डिस्ट्रॅक्शन्स जर अवॉइड केली तर अगदी इथे मुंबईत राहून पण आरामात IAS होता येतं. पण इंटरव्ह्यूच्या तरी स्टेजला दिल्लीला जावं, कारण तिथले जे काही कोचिंग क्लासेस आहेत ते गेले आता 20-30 वर्ष इंटरव्ह्यूचं कोचिंग घेतात. त्याच्यातनं बऱ्याच चांगल्या इन्साईट्स मिळतात. ते मॉक इंटरव्ह्यूज घडवून आणतात. सो मे बी ॲट दॅट स्टेज. पण असं नाही की दिल्लीला 2 वर्ष राहिलं नाही तर IAS होणार नाही. बट इफ यू हॅव द अपॉर्च्युनिटी आय वुड से गो अहेड. पण मला जर विचारलं आवश्यक आहे का, तर मी म्हणेन नाही. हॅलो मॅम. मॅम मला मागच्या ग्रुपमधल्या एका मुलांनी विचारलं होतं की तुम्हाला असं कधी नैराश्य नाही यायचं का. तर UPSCचा अभ्यास करताना आपल्याला सगळ्यांनाच काही दिवस असं वाटत असतं की आय विल कॉन्कर द वर्ल्ड, मी भारतातच फर्स्ट येणार आहे. आणि कधी कधी असं वाटत असतं की मी प्रिलिम्सच पास होणार नाही आहे. आणि हे आपले म्हणजे दिस इज अ कंटिन्युअस प्रोसेस. ते IAS मध्ये अभ्यास करतानाच नाही, ते लाईफमध्येच असतं. समटाईम्स वी फील व्हेरी स्ट्रॉंगली ऑप्टिमिस्टिक, समटाईम्स वी डोंट फील सो ऑप्टिमिस्टिक. तर मला मागच्या ग्रुपमध्ये कोणीतरी विचारलं होतं की हाऊ वूड आय डील विथ इट. तर मी एक डायरी ठेवली होती. मला जे काही वाटायचं ते मी डायरीत त्या लिहून ठेवायची. ती आजही माझ्याकडे डायरी आहे. आणि माझ्या वडिलांनी मला 2 पुस्तकं त्या काळात सांगितली होती. ती खरं आज पण, म्हणजे ही पुस्तकं आता 100 years ओल्ड जरी झाली असतील तरी आज पण ती पुस्तकं मला तरी तेवढीच महत्त्वाची वाटतात. कारण अत्यंत बेसिक याच्यात फार फाफट पसारा न करता ते ऑप्टिमिझम आणि पॉझिटिव्हिझमबद्दल बोलतात. एक पुस्तक आहे पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग बाय नॉर्मन विन्सेंट पील. आणि एक तर आपण सगळ्यांनी वाचलं असणार, डेल कार्नेगीचं हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग. हॅलो मॅम. मॅम आय थिंक इट्स अ ब्रिलियंट क्वेश्चन. पण ती पुस्तकं मी इतकी आत्मसात केली होती की आय थिंक सेवेमध्ये आल्यावर विदाऊट रीडिंग आय स्टील हॅव कंटिन्यूड टू फॉलो द प्रिन्सिपल्स इन द बुक. UPSC हा लवकरात लवकर अटेम्प्ट करायला पाहिजे. म्हणजे कसं होतं, आपल्यापैकी अनेक जणांना असं वाटत असतं की यावर्षी मी चांगली प्रिपेअर्ड नाही आहे, मी नेक्स्ट वर्षी फुल प्रिपेअर होऊन एक्झाम देईन. पण असं फुल प्रिपेअर कधीच होत नाही. म्हणजे मला आठवतं की मी 91 साली जेव्हा पहिल्यांदा एक्झाम घेतली त्या वर्षी मला इन्कम टॅक्स मिळालं होतं. ॲक्च्युली आय वॉज नॉट प्रिपेअर्ड. पण माय फादर टोल्ड मी की नाही, यू हॅव टू टेक दिस अटेम्प्ट. आणि तो अटेम्प्ट घेतल्यावर मला पुढच्या अटेम्प्टमध्ये लक्षात आलं की मला सराव झाला होता. सो वॉट आय वूड टेल यू इज, तुला जर इफ यू आर सिरियस अबाउट UPSC, अर्लियर द बेटर. PhD लेवलचं नॉलेज हे UPSC परीक्षा अपेक्षित करत नाही. साधारण ग्रॅज्युएशन ते पोस्ट ग्रॅज्युएशनच्या मधलं नॉलेज UPSC परीक्षा हे करत असते. सो इफ यू आर कीन, नाऊ इज द टाईम. कारण आपल्याला तुझ्या वयाचं, मी असताना मलाही परीक्षा पास करणं हे महत्त्वाचं वाटायचं. पण आता 20 वर्षानंतर मला हे लक्षात येतं की जर तुम्ही आधीच्या लहान वयात जर तुम्ही पास झाला असाल तर तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला खूप वरपर्यंत जाण्याची किमान एक मॅथमॅटिकल पॉसिबिलिटी असते. पुढे काय होतं आपल्याला कोणाला माहीत नसतं. सो टेक अन अटेम्प्ट ॲट द अर्लिएस्ट. आणि मग प्लॅन B म्हणून, ऑप्शन B म्हणून PhD कर. पण डोंट लेट दिस ऑर द नेक्स्ट अटेम्प्ट गो. काही पालकांच्या वतीनं मला एक विचारायला आवडेल. माझा म्हणजे अगदी जवळचा IAS अधिकारी मित्र आहे, शक्ती सिन्हा नाव, तुम्हाला माहिती असेल, अटल बिहारी वाजपेयींच्या बरोबर तो होता. तो सांगत होता की आमच्या वडिलांनीच ठरवून टाकलं होतं, आम्ही 3 भाऊ, एकाने IAS व्हायचं, एकाने IPS आणि एकाने IFS. मला लहानपणी माझी संधीच नव्हती त्याच्यामध्ये. आणि गमतीचा भाग असा की 3 तसे झाले.
तसं खरोखर असं ठरवून करता येतं का? कारण तो इतका गंभीर होता, तो बिहारमधला, त्याची पार्श्वभूमी तशी होती, बायको IRSमध्ये आहे, ती कस्टम कलेक्टर होती वगैरे वगैरे. तो म्हणाला की आमच्याकडे असे आईवडील फार संधीबिंदी मुलांच्या भावना वगैरे असं काही करत नाही, असं काही नसतं आमच्याकडे. असं आईवडील ठरवून टाकतात की तू IAS व्हायचं, तू IPS व्हायचं आणि तू IFS व्हायचं. तर इतकं ठाशीवपणे हे करता येऊ शकतं का? एक पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला स्वतःला वाटतं की म्हणजे लकी वर दोज पेरेंट्स की ज्यांनी ठरवलं की या 3 मुलांना अ ब क करायचं आहे आणि ते होऊ शकले. कारण कुठेतरी त्या मुलाला काय व्हायचं आहे हे पण महत्त्वाचं असतं. आणि एस्पेशली जर आजची जनरेशन पाहिली ना, तर प्रत्येक पेरेंट्सना आपल्या मुलाकरता काही स्वप्न असतात. पण अल्टिमेटली व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज व्हॉट दॅट गर्ल ऑर बॉय लाईक्स. त्याच्यामुळे मागच्या याच्यात जसं तुम्ही मला विचारलं, मला स्वतःला खूप आवडेल जर माझा मुलगा IAS झाला तर. आय वूड लव्ह इट, आय वूड बी थ्रिल्ड. पण जर तो नाही झाला आणि त्यांनी ठरवलं की नाही मम्मी मला दुसरं काहीतरी अ ब क ड व्हायचं आहे, तर आय विल बी इक्वली हॅपी बिकॉज दॅट विल बी हिज चॉईस. सो आय थिंक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू गिव्ह द किड्स द फ्रीडम ऑफ द चॉईस. पण असं म्हणत असताना दुसरा एक डेंजरस ट्रेंड मला स्वतःला पालक म्हणून वाटतो, तो म्हणजे काही हिंदी पिक्चरनी अभ्यास करण्यात जो कमीपणा दाखवला आहे ते चुकीचं आहे. एक वय आहे 16, 17, 18, 20 वर्षाचं, अभ्यास हा करायलाच पाहिजे. म्हणजे अभ्यासात कमी मार्क मिळणं म्हणजे ग्रेटनेस हा मला कधी कळलेला विषय नाही आहे. आणि बरेच हिंदी पिक्चरनी मे बी तिथले काही ॲक्टर्स असतील किंवा अजून काही कारणांनी हे ग्लोरिफाय केलेलं आहे. आणि दिस इज अ व्हेरी डेंजरस ट्रेंड फॉर इम्प्रेशनेबल यंग माइंड्स. एक म्हणजे टिल जोपर्यंत अभ्यासाची वर्ष पूर्ण होत नाहीत तोपर्यंत स्टडीज हॅव टू बी अ प्रायोरिटी, मग ती कशाची असोत आणि करिअर पुढं काही असोत. मॅम मला एक प्रश्न होता की अभ्यास एका IAS इच्छुक विद्यार्थ्यासाठी अभ्यास या व्यतिरिक्त काही गुणांची गरज असते, तर ते गुण कोणते आणि ते कसे डेव्हलप करावेत? आणि दुसरा प्रश्न असा की तुमच्या करिअरमधला कुठला तरी एक चॅलेंजिंग एक्सपिरियन्स सांगितला तर बरं. UPSCमध्ये ॲक्च्युली अभ्यासच खरी आवश्यकता असते. आणि अभ्यास करण्याची एक चिकाटी, एक चिबटपणा, आपले जे बाकीचे सगळे प्लेजर्स आहेत ते कुठेतरी सोडून लाँग टर्म किमान 1 वर्ष तरी त्याच्याबरोबर अभ्यास करणं. कारण मी जसं अगोदर म्हटलं होतं, 2 लाख मुलं अपियर होतात, याच्यातली जरी अर्धी 50% मुलं आपण म्हटलं की सुमार असतात, तरी किमान 50% मुलं चांगली असतात. आणि त्यांच्याशी कॉम्पीट करून, इट्स अ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, इट्स अ स्पर्धात्मक परीक्षा, त्यांच्याशी कॉम्पीट करून जर पहिल्या 1000मध्ये आणि पहिल्या 100मध्ये यायचं असेल तर फोकस्ड हार्डवर्क हेच फक्त आवश्यक असतं. आणि इंटरव्ह्यू करता फोकस्ड हार्डवर्क बरोबर 2 गोष्टी लागतात. रिटन एक्झाम, मेन्स एक्झाम जी असते ते तुमचं कुठंतरी आउटपुट बघते, म्हणजे तुमचे विचार तुम्ही कसे मांडू शकता हे बघतं. आणि त्यामुळे अभ्यास करताना लिखाणाची सराव करून पेपर उत्तम सोडवता आले पाहिजेत. आणि इंटरव्ह्यू हे तुमची व्हॅल्यू सिस्टम बघतं, तुमचं कम्युनिकेशन, पॉवर ऑफ कम्युनिकेशन बघतं. त्याच्यामुळे अगदी म्हणजे मी काय करायची तुला सांगते, इंटरव्ह्यूच्या 15 दिवस आधी अगदी आरशासमोर बसायचं आणि कोणीतरी आपल्याला प्रश्न विचारताय आणि त्याचं आपण कसं उत्तर देतोय हे बघायचं. सो या 3 गोष्टी टेस्ट होतात. आणि माझा चॅलेंजिंग अनुभव विचारला तर कसं होतं, UPSCमध्ये आपण 1.5 वर्ष अभ्यास करून एका परीक्षेला बसतो आणि मग IASमध्ये आल्यानंतर आपल्याला असं दिसतं की एव्हरी डे इन अ वे इज अन एक्झाम. पण जे काही अनुभव येतात त्याच्यातनं आपल्याला शिकायला मिळतं आणि ते अनुभव आपल्याला अधिक पुढच्या निर्णयाकरता किंवा पुढच्या जॉब्सकरता अधिक सक्षम करत जातं. एकच छोटा अनुभव सांगते की सांगलीला जेव्हा 2005ला पूर आला होता तेव्हा आम्हाला मिलिटरी म्हणजे आम्हाला तेव्हा नेव्ही बोलवायला लागली होती. आणि ते नेव्हीचं जे मॅन्युअल आहे त्या मॅन्युअलमध्ये लिहिलं आहे की डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सांगेल तसं ते बाय अँड लार्ज करतात, जिल्हाधिकारी सांगतील तसं करतात. आता 16 गावं पाण्याने वेढली होती आणि सतत पाणी वाढत होतं. त्यांच्याकडे 3 बोटी होत्या. त्या 16 गावांपैकी 3 गावांना पहिल्या 3 बोटी पाठवायच्या होत्या. त्यांचा जो अधिकारी आला होता तो म्हणे की आमच्या मॅन्युअलमध्ये लिहिलं आहे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हॅज टू टेल अस कोणत्या 3 गावांना जायचं.
अशा वेळेस हा जो निर्णय होता हा खरं फार मोठा निर्णय होता की 16 गावं वेढल्या गेली आहेत, 3 बोटी आहेत, 3 गावांना पाठवायच्या आहेत, करेक्ट 3 गावांना त्या बोटी गेल्या पाहिजेत, म्हणजे ज्यांना त्याची सर्वाधिक जास्त गरज आहे. कुठं पाठवायच्या आणि हा निर्णय कशाच्या आधारे घ्यायचा, आणि हा निर्णय घेतल्यावर समजा चौथं एखादं गाव पाण्याखाली गेलं आणि तिथे जर जीवाची हानी झाली तर काय. शेवटी हा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेला निर्णय होता. पण मग आम्ही काही सिस्टम्स केल्या, हे आम्हाला त्यांनी संध्याकाळी सांगितलं सुदैवाने, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सनराईज झाल्यानंतर ते बोटी पाठवणार होते. मग आम्ही प्रत्येक 16 गावाशी, कुठे पोलीस पाटील, कुठे एखादा ग्रामस्थ, त्यांच्याशी संपर्क साधला आणि प्रत्येक गावाचा त्या आमच्या अधिकाऱ्याकडनं आम्ही अवरली पाणी किती वाढतं आहे, गावात उंचवटा आहे का, एखादं 3 मजली घर आहे का, असा सगळा फीडबॅक घेत होतो. आणि मग या फीडबॅकच्या आधारे निर्णय घेतला. आणि मग त्या काय 5-6 ट्रिप केल्यानंतर जेव्हा सर्वजण सुखरूप आम्ही हलवू शकलो, आणि मला आजही आनंद वाटतो या गोष्टीचा की 2005मध्ये जेव्हा सांगलीला पूर आला तेव्हा एकही मनुष्य हानी झाली नाही. तर याच्यातच खूप मोठं समाधान आहे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वाचण्यासाठी कुठली पद्धत वापरावी, कारण अर्थातच खूप वाचायला लागतं, सो काय करता येईल हा एक प्रश्न. आणि दुसरा असा माझा प्रश्न आहे की दिल्लीमधली जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आहे, तर त्या युनिव्हर्सिटीत एकीकडे पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेत असताना याचा अभ्यास करणं शक्य आहे का? बेसिकली तुझा प्रश्न ते इंटेन्सिव्ह की एक्सटेन्सिव्ह असा होता. आपले जे ऑप्शनल्स आहेत ना, त्या ऑप्शनल्सवर आपल्याला मी आधी सांगितलं तसं प्रभुत्वच असायला पाहिजे. सो तिथे अत्यंत सूक्ष्म पद्धतीने मायक्रोस्कोपिक लेवलला, मायक्रोस्कोपिक डिटेलला जाऊन आपले विषयांचं आपली पकड पाहिजे. पण अवांतर बरेच गोष्टी असतात, जसं जनरल नॉलेज असतं किंवा बाकी काही असतं, तर त्याच्यात एक ब्रॉड आयडिया असलेली चांगली. पण UPSCचा जर पेपर पॅटर्न पाहिला तर आपल्या युनिव्हर्सिटीजमध्ये काय असतं, माझ्या काळात नक्की होतं, अजूनही फार बदललेलं नाही आहे, अशी मोठमोठी उत्तरं लिहिली ॲटलिस्ट ह्युमॅनिटीज सब्जेक्टमध्ये की चांगले मार्क मिळतात. असे 2-3 सप्लिमेंट लावले की अधिक चांगले मार्क मिळतात. पण UPSCमध्ये नेमक्या शब्दात लिहायचं असतं. सो ऑलवेज जे काही तू वाचशील त्याच्या नोट्स काढणं चांगलं ठरतं, आणि जे वाचलं आहे त्याचं पूर्णपणे आकलन झालं तरच तो वेळ, म्हणजे दॅट इज टाईम वेल स्पेंट. सो व्हॉट आय विल टेल यू इज, जे एका दिवशी मे बी कमी वाच, पण जे वाचशील ते पूर्ण ग्रास्प कर, कुठेतरी त्याच्या नोट्स काढून ठेव. आणि JNUमध्ये PG करताना परीक्षा बसावी का, याला दोन्ही उत्तरं असू शकतात. माझं स्वतःचं असं उत्तर आहे की किमान 1 वर्ष अन्य काहीही न करता IASचा अभ्यास करणं इज अ बेटर थिंग, बिकॉज कॉलेज इज ऑल सडन अँड डिस्ट्रॅक्टिंग. नमस्कार मॅडम, मी आपल्या BMCमध्येच काम करते आहे. ॲक्च्युली मॅडम मी 12वी नंतर सर्व्हिसला लागली इथे. तोपर्यंत मला हे MPSC UPSC काय होतं हे माहीत नव्हतं, आणि असं हे लोकसत्ता अरेंज करतात हे पाहून मनामध्ये खूप इच्छा निर्माण होती की मला हेच व्हायचं आहे, कारण माझ्यामध्ये क्वालिटी आहे तर मी हे का नाही व्हायचं आहे. तर प्रश्न माझा नेहमी असाच येतो की मी हा जॉब सोडावा का. मला खूपच कठीण प्रश्न आहे तुझा. तू किती वर्षाची आहेस, इफ आय कॅन आस्क? हां, मग 23 कम्प्लीट आहे मॅडम. कसं आहे, जॉब करत असताना हां परीक्षेला तेवढा वेळ देता येणं कठीण आहे, पण सोडावा असं म्हणणंही कठीण आहे. मग मी कारण तुला अदर ऑप्शन्स आहेत बघ. तुला सुट्टी घेता येऊ शकते, तुला मे बी काही तुझी अर्न लीव तुला असेल, तुला अजून काही लीव असेल. मला वाटतं दीर्घकालीन रजा घेऊन अभ्यास करणं चांगलं, कारण तू जर 12वी नंतरच लागली आहेस तर तुला नोकरीची गरज होती म्हणून तू ऑब्व्हियसली लागली आहेस. मग ज्या मुलीला नोकरीची गरज होती म्हणून तिला नोकरी मिळाली आहे, तिला नोकरी सोड असं मला तरी सांगत नाही. तू सुट्टी घे, पण अभ्यास करत असताना शक्यतोर नोकरीहून सुट्टी घेऊन अभ्यास केलास तर सक्सेसची अधिक शक्यता आहे. ओके, थँक्यू मॅडम. तू कुठे काम करतेस? मी डिप्युटी सिटी इंजिनियर ऑफिसमध्ये आहे मॅडम. स्कूल इन्फ्रास्ट्रक्चर सेल आहे. ओके ओके. शेवटचा प्रश्न आहे आता, कारण प्रश्न खूप आहे सगळ्यांच्या मनामध्ये आणि वेळ खूप कमी आहे.
हो, तुमच्या सूचनेचा आपण नंतर नक्कीच विचार करू. आणि आता प्रश्न तुम्ही विचारता. हॅलो मॅम, मी एक लॉ स्टुडंट आहे. सो मॅम मला तुम्ही प्लीज गाईड करा ॲज लॉ ॲज अ ऑप्शनल. अँड मॅम सेकंड क्वेश्चन इज वेन वॉज युअर फर्स्ट अटेम्प्ट आफ्टर द 5-year कोर्स और ड्युरिंग द कोर्स? लॉ करता यू कम टू माय ऑफिस. आय विल टेल यू, बिकॉज कसं आहे, एक लॉवर खूप विस्तृतपणे बोलणं आय डोंट थिंक अदर्स वुड बी इंटरेस्टेड. कम टू माय ऑफिस समटाईम. आणि 4th इयरला मी असताना मी लॉचा माझा UPSCचा फर्स्ट अटेम्प्ट दिला. आणि तेव्हा मी लॉचं 5th इयर करत होते आणि UPSCचा फर्स्ट अटेम्प्ट दिला. म्हणून असेल कदाचित, किंवा माझा अभ्यास अपूर्ण राहिला असेल म्हणून असेल, पण त्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये मला इन्कम टॅक्स सर्व्हिस मिळाली होती. मग माझं 5th इयर झाल्यानंतर मी 1 वर्ष फक्त माझ्या सेकंड अटेम्प्टचा अभ्यास केला अँड देन आय गॉट इन टू द सर्व्हिस. माझं ऑफिस आहे VTच्या समोर, 3rd फ्लोअर, BMC बिल्डिंग. मला असं वाटतं की प्रश्न अनेक आहेत. Thank you so much, पालकांच्याही ma'am. मनामध्ये अनेक प्रश्न असू शकतील, पण आता वेळ संपली आणि मगाशी बोलताना बरेच मुद्दे आणि तुमच्या प्रश्नांची जवळपास सगळ्या उत्तरं दिलेली आहेत. नाही, मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण आभार मानायला हवेत. आणि शिवाजी पार्क वगैरे तुम्ही सूचना केलीत ती मला वाटतं नक्कीच विचार करायला हवा. तुम्ही तो मगाचं बाहेरचं दृश्य बघायला हवं होतं. आणि अशासाठी सांगतो की काळजी वाटावं असं दृश्य होतं. त्यातलेच काही जण सरकारी अधिकारी बनवू इच्छित आहेत, ज्या पद्धतीचं वर्तन करत होते, एकंदर भीती वाटावीचं सरकारी अधिकारी असे म्हणले तर मला असं वाटतं. त्यामुळे नाही, तर आपल्या सगळ्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो.